उपवास आहे आज? कोणाचा उपवास आहे? कोणाचा नाही, मग थोडं उशिरापर्यंत बघूया. बऱ्यापैकी सर्वांचे लेक्चर झालेले, त्यामुळे ओरिएंटेशन काय करणार सर्वांचं. आपलं रिव्हिजन लेक्चर लास्ट झालेलं नाही इव्हिनिंगला, फ्रेश लेक्चर फर्स्ट आहे. आणि मला वाटतं सर्वात जुने तुम्ही बसताय, सर्वात आधीपासून तुम्ही तुम्ही मला वाटतं बऱ्यापैकी मागचा सिलेबस अर्धा बऱ्यापैकी झालाय तुमचा कव्हर, है ना? तुमचा हा तुम्ही एकदा आल्यात आणि एक दोनदा आल्यानंतर नव्हतं मला वाटतं. म्हणजे तुमचा नवीन बॅच. ओके, आणि नवीन बॅचच करायची या हिशोबाने तुम्ही ते फार काही नंतर बसणार नाही मला वाटतं. आणि मला वाटतं ते तुम्हाला थोडं हे पण झालं असेल की ते बाकीच्या मुलांसोबत ज्या लेवलला चाललेलं ते तुम्हाला थोडंसं पिक करायला थोडं हे झालं असेल. म्हटलं फॅन फास्ट केलं तरी गरम का होतंय, फॅनचं बटनच बंद आहे. आणि नेहमी हा फॅन चालू असतो तो काय बंद असतो ना तो, आहे ना. मी आवाजावर मला तेच म्हटलं, मला वाटलं इथलाच चालू मी वर बघितलंच नाही. या इलेक्शन ड्युटीमधनं मोकळा झालेल्या आणि आता कुठे मोकळा श्वास घेत असलेल्या मॅडमचं स्वागत आहे. इलेक्शन ड्युटी होती कोणती, कुठे होतात? आणि तुमची कामाचा वॉर्ड कोणता आहे? बी, म्हणजे आपल्या मुंबई साईडला ना, क्रॉफर्डच्या पुढचा पट्टा नाही. हां, तिथला येत असेल. तिथला क्राऊड थोडा डेंजर आहे ना, है ना? हां, नाही नाही, इथला आता जो आहे बी वाला है ना, तो थोडा डेंजर क्राऊड आहे ना. ऑन रेकॉर्ड. मी नाव घेणं टाळलं थोडंसं. नाही नाही जात ना. पेपर कोणी कोणी दिला होता कंबाईनचा? तुम्ही दिलेला कसा होता? मला वाटतं पेपर नंतर तुम्ही आताच भेटता ना मला. आणि रिव्हिजन लेक्चरला पण तुम्ही नव्हतात माझ्या, होतात. ओके, मला वाटतं इलेक्शनची ड्युटी जास्त होती. तुम्हाला इलेक्शन ड्युटी वर्किंग आवर्समध्येच होती का उशिरा पण थांबावं लागत होतं? वर्किंग आवर्समध्येच ना, कारण काही मग जेंट्स लोकांना थांबवतात असं आहे का? हां, तेच लेडीज आहे म्हणून असं नव्हतं. लेडीज असल्याचा हा फायदा, एकतर तुमची इन्कम ही घरातली दुसरी इन्कम असते, त्यामुळे तो सपोर्ट मिळतो आफ्टर मॅरेज स्पेसिफिकली सांगतो. आणि बऱ्यापैकी पटकन त्यांना लवकर रिलीव्ह करतात. आमच्याकडे पण म्हणजे माझी इकडे इलेक्शन ड्युटी होती तेवढं काय फार यावेळी झंझट झाले नाही, पण मशीन नवीन होत्या. व्हीव्हीपॅट नाही करून खूप जण ओरडत होते की व्हीव्हीपॅट का नाही. इलेक्शन फॉलो केलं असेल ना बऱ्यापैकी. आता कोणते इलेक्शन येत आहेत, न्यूजपेपर वाचताय? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वगैरे वगैरे. आपल्या मुंबईत कोणती जिल्हा परिषद आहे? प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा परिषद असते, मुंबईला नाही. मुंबई जिल्हे किती आहेत सांगा मला? 3, 2. हां, मुंबई जिल्हे किती आहेत? PMC मॅडम, तुमच्याकडनं उलट टेक्निकली साऊंड उत्तर हवं होतं. मुंबई 2 जिल्हे आहेत, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, हे 2 जिल्हे आहेत मुंबईत. मी प्रश्न जिल्हे विचारलेला मॅडम, जिल्हे किती सांगायला पाहिजे. आणि महानगरपालिका एकच आहे, म्हणजे मुंबई अशी एकमेव महानगरपालिका आहे जिच्यामध्ये 2 जिल्हे आहेत. तर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका असतात, ह्या थोडा उलटा कारभार आहे. बरं, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर मुंबईमध्ये 2 जिल्हे आहेत तर मुंबईमध्ये जिल्हा परिषदा किती आहेत? 3 आहे, 2 आहे, 0 आहे का एकच आहे? 0. 2 जिल्हे आणि 0 कसं काय म्हणता तुम्ही? तुम्हाला काय वाटतं? अंदाज 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 अंदाज. जिल्हे 2 आहेत हे कन्फर्म आहे, जिल्हा परिषद किती आहेत? काहीतरी अंदाज ठोका, निगेटिव्ह मार्किंग नाही समजून ठोका. ते म्हणता 0 तुम्ही म्हणता 0, उगाच काहीतरी 0. करेक्ट.
का? कारण मुंबईमध्ये ग्रामीण पट्टा नाही आहे, कारण मुंबईमध्ये जिल्हा परिषदच नाही आहे. जिल्हा परिषद कुठे असते? ग्रामीण भागाचा सर्व कारभार करायला, त्यामुळे मुंबईमध्ये जिल्हा परिषद नाही. ठाण्यामध्ये आहे, ठाण्यामध्ये आहे, बाकीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये, मुंबईमध्ये नाही, लक्षात ठेवा. तुम्ही माझा जो पहिला लेक्चर बसला तो कोणता टॉपिक होता? तुमचा कोणता होता? नाही नाही, तुम्ही जो माझा पहिला लेक्चर बसला असाल रिव्हिजन, म्हणजे तुम्ही रिव्हिजन पासूनच बसला होता. तुम्हीचा कोणता होता पहिला? मला वाटतं तुम्ही काहीतरी टॉपिक सुरू असताना आलेला असं मला वाटतंय, रिव्हिजनलाच, आणि तेव्हा रिव्हिजन चालू होती. ओके, तुम्ही हां तुम्ही लेक्चर्सला होतात तेव्हा, आहे ना? नाही, लेक्चरला बसलेला आठवतंय मला तुम्ही. नाही रिव्हिजन नाही, तुम्ही कोणत्या तरी म्हणजे जेव्हा रेग्युलर लेक्चर्स माझे चालू होते टॉपिक, तेव्हा काय चालू होता टॉपिक? अच्छा, तो तुमचा डेमो होता. आणि मी शिकवत कोणता होता टॉपिक? आठवा आठवा. तुम्ही सर मला वाटतं तुम्ही तर बऱ्यापैकी लेक्चर्स बसलात ना मनोहर शेठ? मला वाटतं तेव्हा माझ्या रेग्युलर लेक्चर चालू होते, तेव्हा तुम्हाला कोणता टॉपिक आठवतो मी शिकवलेला? कळलं नाही. हां 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 हां, पार्ट्स. ओके, आणि तुम्हाला आठवतंय? ओके, म्हणजे तुम्ही कुठपर्यंत तुमचं झालेलं आहे ते अंदाज आला असतं मला. बाकी आता आपण नवीनच आहोत, नवीन सुरू करतोय, याच दृष्टिकोनानं सुरू करू. मला वाटतं तुम्ही तेव्हा पहिल्या सुरुवातीला होतात ना बऱ्यापैकी? सुरुवातीला तर चांगले होतात. तुम्हाला आठवतं मी नोट्स बनवा कसे सांगितलेले? बघू जरा बुक दाखवा मला. पण आहे कारण भारी आणली नाहीये. नोट्स बनवा कसे सांगले ते तर आठवतंय? सांगाल तुम्ही नवीन विद्यार्थ्यांना? हां, या पुढे, इथे या वाटल्यास, स्टेजवर नका येऊ, पण इथे या बिंदास या. आणि तुमच्याकडनं आम्हाला गोष्टी शिकायला मिळायला पाहिजे, कारण तुम्ही आहात फील्डमध्ये म्हटलं. या बिंदास या. नाही पण मी तुम्हाला बोलवलंय ना. तुमचं नाव? प्रांजली. प्रांजली की प्रांजल? प्रांजली. एक मिनिट फक्त, मला क्लिअर हे सांगून झालंय का माझं, है ना? कारण तुमचा एक लेक्चर झालाय का रिव्हिजन नंतर? माझं खूप कन्फ्युजन होत आहे, कारण खूप क्लासेस आहेत. कारण मला आता ना तुम्ही बोलत असताना मला ह्यांचा फेस बघून आठवलं की मला ही गोष्ट या व्यक्तीला सांगलेली आठवते. मग तुमचे किती लेक्चर झालेत माझ्या इकडे? हा सेकंड आहे, मग मी समजते फर्स्ट आहे. तेच म्हटलं, कारण त्या बोलत असताना मला ह्यांच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं, तेव्हा मला आठवलं की हा ही गोष्ट या माणसाच्या समोर बोललेलं मला लक्षात आहे, त्याच्यानं आठवलं. झालंय काय घोळ? चालू सांगतो थांबा. झाला काय घोळ? आपला हा क्लास, अजून एक क्लास, ह्या क्लासची बोरिवली ब्रँच, दुसऱ्या क्लासेसचे पण आहे. काही जणांचं लेक्चर्स त्यांनी 8-9 महिन्याची बॅच आहे, जिकडे थोडे पूर्ण विस्तारून लेक्चर चालू आहे. काही ठिकाणी आत्ता संपून आता काही ठिकाणी फ्रेश बॅच सुरू झाली, त्यामुळे मला गडबड लक्षात नाही की कुठपर्यंत आलोय. आणि तुमचा इथं लेक्चर आता ह्या बॅचचा माझ्या 2 आठवड्याने होतोय. मागचा गुरुवार आपल्या इलेक्शनमुळे गेलं, तर मला लक्षातच नव्हतं की आपण तुमच्या बॅचला कुठपर्यंत आलो. मी समजतो तुमचा फर्स्ट लेक्चर आहे, म्हणून मग ते सगळी पूर्ण रामायण सांगत होतो. पण तुम्ही हे नव्हते ना आपले बाळासाहेब, तेव्हा आपण तुम्हाला सांगू. कोण सांगेल यांना? म्हणजे तुम्ही तर बऱ्यापैकी होतात, तुम्ही सांगायला पुढे पण आले, म्हटल्यास तिथले ते सांगा. आता हे होते तेव्हा हे तुमचं नाव श्री? ओम. एक खूप गडबड आहे नावामध्ये, थोडं लक्षात द्यायला वेळ जाईल. बोरिवली ब्रँचला ज्यांचं एक आहे त्यांचं नाव श्री आहे, तुमचं ओम. ते फक्त एक अक्षरी लक्षात राहायला वेळ जाईल. सांगाल तुम्ही? बसल्या सांगा. तुम्हाला नोट्स कशी बनवायची लास्ट लेक्चरला सांगितलं, लक्षात आहे ना? पेज नंबरिंग टाका, असं तसं वगैरे. हा ते नव्हते, त्यांना सांगा फक्त बसल्या. आवाज इथपर्यंत आला पाहिजे. बस.
आणि आपल्या अंकिता मॅडम, नाव का तुमचं? अंकिता. त्या जर काय चुकल्या तर त्यांना करेक्ट करायचं म्हणा तुम्हाला, त्यामुळे त्या काय बोलताय नीट आहे का बोला. पण त्यांना हल्ली सांगितलं होतं, ओके तुम्हाला लक्षात नसेल, थोडक्यात सांगतो. हे आता खूप क्लिशे वाटत असेल किंवा काय बावटपण आहे किंवा काय वेळ खाऊपण असं वाटत असेल, नंतर या गोष्टीचा एक्झाम जवळ आलेली असताना खूप उपयोग होतो. एक्झाम जवळ आली असताना समजा तुम्ही पार्लमेंटचा टॉपिक शोधताय किंवा तुम्ही राष्ट्रपतीचा टॉपिक शोधताय किंवा कॉन्स्टिट्युशनल बॉडीज हा टॉपिक शोधताय, तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून ठेवलेलं आहे, कुठे आहे ते उजव्या साईडला का डाव्या साईडला ते पण माइंडमध्ये लक्ष असतं, कारण एक दोन वेळा वाचलेलं असतं. पण कुठे आहे त्यासाठी पानं चाळत बसताना एक्झाम जवळ आलेली असताना किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर रेफर करताय, त्याच्यात मग तो पॉईंट शोधायचा असतो की काय लिहिलंय. चाळाचाळ खूप होते, पेज खराब होतं, बुक खराब होतं, बरं वेळ जातो तो वेगळा भाग, तेव्हा तर एक एक मिनिट आपल्याला महत्त्वाचा असतो एक्झाम जवळ आलेली असताना. म्हणून काय करायचं, आपली जी नोटबुक आहे त्याला पेज नंबरिंग टाकायची, 1 2 3 4 5 6 असं अगदी पेज बुक संपेपर्यंत. त्यात अजून वेळ वाचवला मी आयडिया काय सांगतो, एक नंबर पेजच्या मागे 2 नंबरच आहे, 3च्या मागे 4च आहे, त्यामुळे 1च्या मागे 2 3च्या मागे 4 असं गुन्ही बाळासारखं टाकत बसायचं नाही, सरळ एक एक पेज पलटा, 1 3 5 7 अशी पेज नंबरिंग टाका पूर्ण नोटबुकला. ती टाकली का त्याच्यानंतर जो आपण पोर्शन डिवाइड केलेला आहे 20 ते 22 मध्ये आहे, तो पहिल्या 4 पेजेसमध्ये ॲज अ इंडेक्स फॉर्ममध्ये लिहून काढा. आणि तो टॉपिक जो शिकून होईल तो तुमच्या नोटबुकमध्ये कोणत्या पेज नंबरवरती आहे तो त्या इंडेक्समध्ये अनुक्रमणिकेत टाका. जसं पुस्तक जे आपण वाचतो त्यात कसं पेज नंबर असतं टॉपिक वाईज, तसं ते तुमचं होऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला नोट्स हँडल करायला सर्व करायला सोपं जाईल. आणि लक्षात ठेवा. तो आत्ता सुरुवातीच्या काळात खूप हे वाटेल की काय एवढं मिळून जातं, काय नाही, एक्झामच्या वेळी तुम्हाला त्या गोष्टी किंमत कळेल. फक्त माझ्याच बुकचं नाही, सर्वच बुकचं तसं करा. मग आपण जी PDF ओपन केलेली आहे ती त्यात कुठपर्यंत आलेलो मग फर्स्ट लेक्चरला? मोतीलाल नेहरू रिपोर्ट झालेलं? मोतीलाल नेहरू रिपोर्ट नाही, हे झालं होतं. ओके, मी शिकवलं कुठपर्यंत होतं? फक्त ह्या टॉपिक्स पर्यंत तुम्हाला सांगितलं की सिलेबस काय आहे, आणि त्यानंतर हे वाचायला सांगितलं होतं. ओके. आता आपण ज्याला राज्यकारभार म्हणतो, टॉपिक आपला काय सर्वात पहिले तर भारताचे संविधान. मग भारतात संविधान आधीपासून आहे का, जेव्हापासून भारत हा संकल्पना अस्तित्वात नाही, त्याच्या आधी संविधान नव्हता, ब्रिटिशांचा कारभार होता, त्याच्या आधी सर्व राजे राजवाडे काय 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 होतं. हे झालं संविधान या टॉपिक होते की भारताला संविधान नाही तर आधी पण काहीतरी होतं. भारत ही आधीपासून गोष्ट आलेली आहे का, नाही. भारताच्या शिवाय इतर जगात किंवा इतर देशांमध्ये काय गोष्टी चालू होत्या, संविधान कुठे सर्वात जगात पहिल्यांदा आलं, किंवा संविधान जेव्हा जगात पहिल्यांदा आलं त्याच्या आधी पण या जगात काय चालू होतं हे पण आपण थोडक्यात समजून घेऊ, जेणेकरून तो आपला अभ्यास आपल्यासाठी महत्वाचा राहील. आणि जो ह्या सर्व गोष्टी बघायच्या आहेत, राज्यकारभार, त्या राज्यकारभाराचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि तो कशा प्रकारे चालतो, म्हणजे राज्यकारभार किंवा शासन म्हणजे काय, तर समाजाच्या शासकीय यंत्रणेद्वारे व्यवस्थापन, कायदा व्यवस्था आणि समाजातील इतर घटकांची समृद्धी साधण्याची प्रक्रिया. जगाच्या इतिहासात विविध प्रकारच्या राज्यव्यवस्थांचा उदय झाला. भारतीय राज्यव्यवस्थेच्या बाबतीत विविध ऐतिहासिक काळातील राज्यकारभाराची पार्श्वभूमी महत्वाची भूमिका बजावते. आता भारतातील पहिला आपण भारतापुरता बोलूया की संविधान नव्हतं तेव्हा इतिहास काळात काय होतं या ठिकाणी. तर ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपण समजून घेतलं, प्राचीन काळात राज्यकारभार चालायचा, सत्य आहे. वैदिक काळामध्ये काय चालायचं, तुम्ही वाचा. प्राचीन काळातील राज्यकारभार, पहिलं वैदिक काळ, वैदिक पिरियड. भारतातील प्राचीन राज्यकारभाराचे वैदिक काळ 2000 ते 1500 इसवी सन पूर्व कडून सुरुवात झाली. या काळात राजा महासमाजाचा नेता होता, परंतु त्याला धर्म आणि धार्मिक तत्व यांची खूप काळजी घेण्याची जबाबदारी होती. प्राचीन भारतीय राज्यव्यवस्थेत सभा, संच आणि विधानसभा यांचा उल्लेख होतो. या संस्थांमध्ये सामान्य लोकांचा सहभाग असायचा. महाजन पद आणि मौर्य साम्राज्य. मौर्य साम्राज्य 300 ते 200 BCE मध्ये
चंद्रगुप्त मौर्य आणि त्यानंतर अशोक यांनी एक मजबूत आणि केंद्रित प्रशासन स्थापन केले. अशोकचा शासन कारभार विविध प्रदेशांमध्ये साम्राज्य स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण होता आणि त्याचे धर्मनिरपेक्ष राज्य जगभर प्रसिद्ध होते. ह्यात काही शिकवण्यासारखं पॉईंट आहे? जास्त डिटेलमध्ये गेलो तर तो इतिहास लेक्चर सुरू होईल. आपलं काय चालू आहे? पॉलिटी आहे. त्यामुळे पुढे जाऊ. वाचा तुम्ही. मुघल साम्राज्य. मुघल साम्राज्य आता आधीचा जो बघितला तो वैदिक काळ अगदी पुरातन. आता हा जो बघतोय तो हल्लीचा 1200, 1400, 1600च्या आसपासचा मध्ययुगीन काळ जो आहे तो बघतोय. वाचा. मुघल साम्राज्य 1526 ते 1857 मध्ये अकबर याने धर्मनिरपेक्ष शासनाची नीती अवलंबली. अकबरने मी समजतोय आत नवीन फेस आहे ना, त्यामुळे मला वाटलं आत जे मेंटरशिपचं लेक्चर चालू तिकडे जायचं. मी विचारतो आत जायचं आहे का तुम्हाला, असं विचारलं मी. नंतर आठवलं मला की नवीन स्टुडंट आहे. अकबरने संपूर्ण साम्राज्याचे केंद्रीकरण आणि धार्मिक सहिष्णुतेला प्रोत्साहन दिले. मुघल साम्राज्यात न्याय, वसुली आणि संविधानात्मक व्यवस्थापन यांची समग्र प्रणाली होती. त्यात केंद्रीकरण, प्रशासनिक अधिकारी आणि राजकीय धोरणे यांचा समावेश होता. पुन्हा स्थापन होणारी राजवंश व्यवस्थाचं स्वरूप. भारतातील विविध राज्यकारभारामुळे क्षेत्रीय साम्राज्य स्थापित झाले, जसे की मराठा साम्राज्य, राजपूत राज्य आणि महाराष्ट्र राज्य. शिवाजी महाराजांचा सुव्यवस्थित प्रशासन, वर्तमान धोरणे आणि धर्मनिरपेक्षतेची भूमिका भारतीय इतिहासात एक आदर्श ठरली. मुघल साम्राज्य आलं, त्याच्यानंतर अनेक काय 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 गोष्टी आल्या आणि त्याच्यानंतर आलं आपलं मराठा साम्राज्य. त्यात सुद्धा अनेक गोष्टीमध्ये वरखालीपणा होता. म्हणजे अगदी चांगलं राज्यकारभार पण होता, पण त्याच दरम्यान काही प्रमाणात वाईट राज्यकारभार पण आला. म्हणजे एकच साम्राज्य जरी असलं तरी त्याच्यात फ्लक्च्युएशन खूप होतं. एक त्याला काही पर्टिक्युलर टेम्पलेट नव्हती, काय नव्हती. जो ज्याच्या पद्धतीने आपल्या हिशोबाने करता येईल तसा प्रकारे राज्यकारभार चालू होता. हा असाच प्रकार नंतरच्या काळात पण आपल्याला बघायला मिळाला. औपनिवेशिक काळातील राज्यकारभार म्हणजे औपनिवेशिक खूप शुद्ध मराठी शब्द आला, ज्याचा अर्थ होतो कॉलोनियल. वसाहतीच्या काळात जेव्हा ब्रिटिश आपल्याकडे राहतोय तेव्हाच्या काळात काय चालू होतं? ब्रिटिश साम्राज्य. तुम्ही वाचा. ब्रिटिश साम्राज्य, ब्रिटिश एम्पायर, ब्रिटिशांनी दिसतंय ना? 17व्या शतकात नियंत्रण स्थापन केल्यापासून त्यांच्या औपनिवेशिक राज्यकारभारात समृद्ध झाले. ब्रिटिश पार्लिमेंटची सत्ता आणि लोकशाही अनुकरण भारतीय राज्यकारभाराचे महत्वाचे ठरले. भारताचे राज्यकारभार ब्रिटिश आधारित केंद्र सरकार, राज्य सरकार, न्यायालयीन व्यवस्था आणि लोकशाही यांचे स्वरूप पावले गेले. भारतीय संविधानाची प्रारंभिक रूपरेषा. ब्रिटिशांनी भारतीय राज्यकारभाराच्या संदर्भात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 ची अनुसूची केली. त्यानंतर राज्यात अधिक प्रभाव भारतीय संविधानावर झाला, कारण स्वायत्तता आणि सामाजिक न्याय यांचे तत्व सरकारने स्वीकारले. आता राज्यकारभाराच्या वेळी तर प्रत्येक राज्याच्या हिशोबाने न्याय व्हायचा. तो राजा जसा प्रकारचा चांगला असेल, वाईट असेल, तशा प्रकारे न्याय निवाडायचा, निर्णय व्हायचे, राज्यकारभार चालायचा. पण नंतर जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा ब्रिटिशांनी अनेक कायदे आणले त्यांच्या राज्यकारभारासाठी. ब्रिटिशांनी म्हणजे त्याच्या सर्वात आधी तर ईस्ट इंडिया कंपनी होती. त्याच्यानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटने, ब्रिटिश पार्लमेंटने आपल्या ताब्यामध्ये तो राज्यकारभार घेतला होता. पण त्यांनी जे काही कायदे आणले, जो काही राज्यकारभार केला, तो भारतीयांसाठी होता का त्यांच्यासाठी होता? जे काही कायदे आणले गेले ते त्यांच्या दृष्टिकोनाने जे सोयीस्कर राहील राज्यकारभारासाठी, या देशावरती, या भूमीवरती, या लँडवरती पकड ठेवून राज्यकारभार करतील असेच कायदे त्याच्यामध्ये होते. भारतीयांच्या सोयीचं, भारतीयांसाठी चांगलं असं काही त्यात नव्हतं. म्हणजे कायदा जरी आला तरी सुद्धा तो त्यांच्याच फायद्याचा होता, लोकहिताचा नव्हता. आणि अगदी शेवटचा कायदा जो ब्रिटिशांचा चालू होता स्वातंत्र्य मिळत असताना, तो हा ज्याच्यावरती भरभरून प्रश्न विचारले जातात, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. हा ब्रिटिशांचा शेवटचा कायदा. आणि ह्याच्याच आधारावरती पुढचं आपला संविधानाला तयार होताना खूप मदत झाली. ती कशा प्रकारे, म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी अनेक वेळा सगळ्यात सोपं उदाहरण म्हणून घराचं उदाहरण सांगतो. जसं तुम्ही एखादा बंगला किंवा एखादी
प्लॉटवरती बनवलेलं घर बंगला स्वरूप विकत घेतलंय. आता त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या हिशोबाने बदल करायचे. तुम्ही राहणार म्हटल्यानंतर मूळ मालकाने जो बनवला तो त्याच्या दृष्टिकोनाचा बनवला होता. पण जेव्हा तुम्ही राहायला जाल तेव्हा बोल की अरे हॉलमध्ये जे पार्टिशन केलंय गरजेचं नाहीये, हे तोडा म्हणजे हॉल मोठा होईल. हे 3च बेडरूम आहेत. इकडे ह्या एका पर्टिक्युलर बेडरूम मध्ये जर तुम्ही पार्टिशन टाकलं तर 2 लहान मुलांसाठी वेगळे किड्स बेडरूम तयार होतील. किचनचं असं करा, हे तसं करा, ते तसं करा. म्हणजे काय तर मूळ ठिकाणी जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या दृष्टिकोनानं बदल सांगता. आणि म्हणून भारताचं संविधान तयार केलं जातं ते 1946 पासून 1950च्या दरम्यान, बरोबर. तेव्हा चालू असणारा कायदा कोणता होता? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. त्यामुळे तो उचलून जसा तसा वापरला गेला नाही, पण त्याच्याद्वारे राज्यकारभार आपल्या देशाचा चालू होता. त्यामुळे त्याच्यात जे काही बदल गरजेचे आहेत ते सांगून बऱ्यापैकी काही गोष्टी आपल्या संविधानामध्ये समाविष्ट झाल्या. पण त्याच्याशिवाय इतर जगातल्या सुद्धा काही गोष्टी अशा होत्या की ज्यांच्यातून प्रेरणा घेऊन किंवा जसं तसं घेऊन आपण आपल्या संविधानामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि त्याच्यावरती प्रश्न तर वारंवार विचारले जातात. म्हणजे तुमच्या लक्षात असेल तेव्हा आपण शिकवायचं तेव्हा प्रत्येक पॉईंटला मिळून सांगायचो की हा या देशात दाखवलेला पॉईंट आहे, हा त्या देशाच्या संविधानात दाखवलेला पॉईंट आहे. आणि ते खूप महत्वाचं राहतं. एक फक्त गोष्ट अशी होती संविधान बनवताना अशा प्रकारचं संविधान म्हणजे इतक्या विविधता असणारा हा देश, इतकी विविधता असणारी भूमी. बरं, विविधता आज आपल्याला दिसते तो एकसंध असलेल्या देशाची. संविधान बनवताना तर हा देश पण एक नव्हता. ब्रिटिशांच्या स्वतःच्या ताब्यात असणारा काही भाग होता. त्यानंतर जे प्रोव्हिन्सेस होते, जे राजे राजवाडे होते त्यांच्या ताब्यात थेट पण थोडासा ब्रिटिशांचा अंमल असा काही प्रदेश होता. बाकी काही ठिकाणी फ्रेंच होते, पोर्तुगीज होते, डच होते, ह्यांचा कारभार पण चालूच होता. म्हणजे ज्यांच्यासाठी आपल्याला कायदा बनवायचा आहे तो नेमका बनवायचा कोणासाठी ह्याचं सुद्धा चित्र स्पष्ट नव्हतं. अशा एका भूमीचं ज्याचा नकाशा पण स्पष्ट नाही त्यांच्यासाठी कायदा बनवायचा, तो पण अशा प्रकारे की जो पुढचे दशक आणि शतकं चालणार आहे. त्यामुळे ते खूप क्रिटिकल काम होतं. आणि ते नेमकं कशा प्रकारे झालं काय ते आपण पुढे संविधानातच बघू. पुढचं बघूया. आता भारताचं आपण समजून घेतलं, जगाच्या बद्दल वाचा. म्हणजे भारतात संविधानाच्या आधी काय काय गोष्टी होत्या, तर इतर जगभरात काय होत्या त्या समजून घेऊ. जगभरातील राज्यकारभाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी. प्राचीन काळातील राज्यरचना. राजे म्हणजे देवतुल्य आणि त्यांचे आदेश म्हणजे कायदा. राज्य आणि सत्ता ही ईश्वराची देणगी मानली जात होती. इजिप्त फराओ राजा म्हणजे देवाचा अवतार. चीन मॅन्डेट ऑफ हेवन. ग्रीस अथेन्सची प्रत्यक्ष लोकशाही, डायरेक्ट डेमोक्रेसी. रोम रिपब्लिकची संकल्पना. लोकशाही हक्कांचा न्यायाचा अभाव. इजिप्त म्हणजे प्रमुख देशाची जे माहिती दिली, इजिप्तमध्ये फराओ राजा म्हणजे देवाचा अवतार हे म्हणलं होतं. चीन म्हणजे मॅन्डेट ऑफ हेवन, म्हणजे चीनमध्ये राजा जे सांगेल ती स्वर्गाचा आदेश आहे, स्वर्गातनं थेट आलेला आदेश आहे असं मानून राज्यकारभार चालायचा. ग्रीसमध्ये तर अथेन्समध्ये प्रत्यक्ष लोकशाही होती, पण फारच पार्शल स्वरूपाची होती. म्हणजे ते अथेन्स वगैरे जर तुम्ही इतिहास वाचला असाल युरोपीयचा इतिहासात कधी तुम्हाला तो जेवढ्या लेवलचा शिकाय तेवढ्या लेवलचा येईल. पण जर तुम्हाला इंटरेस्ट असेल की नेमकं अथेन्स वगैरे काय होतं तर तुम्ही ते वाचू शकता. म्हणजे असं आपण शिवाजी महाराजांच्या किंवा राजपूतांच्या इतिहासाबद्दल जसं देशभरात गौरवाने सांगलं तर तसं युरोपियन्सकडनं त्या अथेन्स वगैरे या गोष्टींबद्दल सांगलं होतं. त्यामुळे जर तुम्हाला कधी इंटरेस्ट असेल तर त्या गोष्टीबद्दल नक्की वाचा. त्यानंतर रोममध्ये रिपब्लिकची संकल्पना होती, पण त्याचा थेट अंमल जेवढा असायला हवा तशा प्रकारचा नव्हता. थोड्या स्वरूपाचा होता, म्हणजे असून नसल्यासारखा, नसून असल्यासारखा असा तो प्रकार. आणि ह्या सर्वांमध्ये लोकशाहीचा, हक्कांचा, न्यायाचा प्रचंड अभाव होता. आधुनिक संविधानाचा जन्म कुठे झाला, क्रांती आणि बदल त्यामुळे समजून घेऊ. सर्वात पहिलं एक्झाम मध्ये प्रश्न आलेला माहिती आहे ना, कंबाईनच्या बी मध्ये, की सर्वात पहिला कुठे आधुनिक संविधानाचा जन्म झाला, तर अगदी पहिला आपण दिलेलं होतं. जर तुमच्याकडे कोणा उत्तर चुकले तर नाहीये, ज्यांनी एक्झाम दिली असेल, ज्यांनी माझे लेक्चर बसले, हे हमखास मी प्रत्येकाला विचारलं त्याचं उत्तर बरोबरच होतं. तर ऑप्शन काय काय होते, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स आणि ज्यांनी बीची एक्झाम दिली त्यांना माहिती असेल. कोणी दिले तुम्ही बीची आत्ताची प्रिलिम्स तुम्ही दिला होता ना. प्रश्न होता माहिती आहे ना की संविधानाचा प्रश्न सांगतो एक्झॅक्ट, खूप महत्वाचा टॉपिक आहे. आणि समोरच आहे सर्वात पहिलं नाव कोणाचं आहे, इंग्लंडचं आहे. वर्ष कोणतं आहे, 1215. प्रश्न काय होता तो मला सांगतो, आता विषय निघाला म्हणून विसरून जायला नको आपण. एक्झाम कधी झालेली बीची,
4ला बरोबर. नेमकं अशा वेळी पटकन सापडत पण नाही. आता जो मी एक थोड्या वेळापूर्वी जो एक भाग बोललो ना की संविधानातले कोणती गोष्ट कुठून घेतली त्याच्यावर पण प्रश्न आलेला कंबाईनच्या बी मध्ये. हा प्रश्न जो बोलतो बी मध्ये आला की सी मध्ये आलेला? पटकन आता सापडत नाही अशा वेळी. सापडेल. जाऊ दे. कधी प्रिव्हियस क्वेश्चन पेपरच व्यवस्थित पुढे घेऊन आपण दोन्ही डिस्कस करू. पण एक प्रश्न होता त्याच्यामध्ये की जगातलं आधुनिक संविधानाचा जो काही प्रकार आहे तो सर्वात पहिला कुठे आला? तर सर्वात पहिला कुठे आला? इंग्लंडमध्ये. वर्ष कोणतं होतं? 1215. काय झालं होतं 1215? तर तेव्हाचा तो राजा जॉन होता, किंग जॉन जो होता, त्याच्या राज्यकारभारामध्ये अनेक त्रुटी होत्या, अनेक मनमानीपणा काही चालू होता आणि लोकांचे जे हक्क होते, जे काही त्यांच्या जीवनशैलीचा महत्वाचा भाग असणाऱ्या गोष्टी नाकारल्या जात होता, मनमानीपणे हक्क नाकारले जातो याचा प्रकार झाला. मग त्यातले जे अरिस्टोक्रॅट्स होते, म्हणजे जे उच्च भ्रूवर्ग आहेत, अति श्रीमंत टाईपचे, ज्यांचा राजाच्या आसपास कंट्रोल आहे, अशा लोकांनी थेट राजाकडे त्या गोष्टीचा निषेध नोंदवायला सुरुवात केली. निषेध नोंदवून पण राजा काही तमायला तयार नव्हता किंवा बदलायला किंवा त्या गोष्टीमध्ये बदल करायला तयार नव्हता. तेव्हा तिथले जे अरिस्टोक्रॅट्स होते, ज्याला मराठीत आपण सामंत म्हणू, त्यांनी राजाकडनं बळजबरीने या डॉक्युमेंटरी सह्या करून घेतल्या की हे आमचे हक्क आहेत, ते तू मारू शकत नाही, ते तू हिरावून घेऊ शकत नाही, ते आमचे हक्क आहेत, ते आम्हाला मिळालेच पाहिजे. आणि हे झालं 1215 साली. आणि राजा जॉनकडनं त्याच्यावरती सही करून घेतली आणि राजा हा कायद्याच्या वर नाही, हक्क हे कायद्यामध्ये येतात जे आम्हाला मिळालेच पाहिजे. आणि अशा प्रकारे एक मॅग्ना कार्टा आहे. आणि ह्याचा परिणाम पुढच्या काळात ब्रिटिशच्या संसदीय लोकशाही आणि सर्व प्रथांवर झाला. पण संपूर्ण जगाला कळलं की अशा प्रकारे राजाकडून आपण आपले हक्क घेऊ शकतो. हे या घटनेने अधोरेखित केलं आणि जगभर त्याचा परिणाम पुढे उमटला. त्याच्यानंतर छोट्या मोठ्या घटना झाल्या ज्या काय असतील पण नेग्लिजिबल आहेत. पण त्याच्यानंतर मोठी घटना घडली आधुनिक संविधानाच्या बद्दल, ती म्हणजे अमेरिकन रिव्हॉल्युशन झालं 1776 साली, ज्याच्यामध्ये आंदोलन वगैरे तेव्हा बऱ्यापैकी झालं होतं. आणि त्यात नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन या घोषणेने अमेरिकेमध्ये क्रांती घडली होती. एक मोठं आंदोलन वगैरे त्या काळात घडलं होतं. अमेरिकेचा इतिहास जर तुम्ही आता अभ्यासात कराल तेव्हा तुम्हाला 1776 आणि 1749च्या आसपास आलं की ह्याची लिंक तुम्हाला तिकडे लागेल. आता ह्याच्यात पुन्हा मी टाईप करत नाही कारण का पुन्हा हा इतिहासाचा टॉपिक होऊन जातो, त्यामुळे हे जास्त एक्सप्लेन करत बसत नाहीये. अमेरिकेने नंतर 1789 मध्ये आपलं संविधान स्वीकारलं आणि हे जगातलं पहिलं लेखी संविधान ठरलं. यात लोकशाही, स्वातंत्र्य, व्यक्तिगत हक्क यांना स्थान मिळालं होतं. त्यानंतर फ्रेंच रिव्हॉल्युशन पण आलं लगोलगच्या काळात 1789 साली, ज्याच्यामध्ये लिबर्टी, इक्वेलिटी आणि फ्रॅटर्निटी ही मूल्य जगभर पसरली. मॅग्ना कार्टा 1215 मध्ये इंग्लंडचा राजा जॉनने लंडन जवळच्या रेन्सिमेड या शहरामध्ये या ठिकाणी स्वाक्षरी केली आणि महत्वाची ऐतिहासिक घटना आहे ज्याला ग्रेट चार्टर असं सुद्धा संबोधलं जातं. हा दस्तऐवज इंग्लंडच्या राज्यकारभार सत्तेच्या सीमारेषा ठरवतो आणि लोकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण सुनिश्चित करतो. मॅग्ना कार्टा इंग्लंडच्या राजकीय आणि कायदेशीर इतिहासात एक मोलाची घटना ठरली होती आणि यावेळी राजा जॉन याची सत्ता कायदेशीर मर्यादेत आणली गेली आणि लोकशाहीचा आदर्श अधिक दृढ झाला. मॅग्ना कार्टाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यकर्त्यांच्या निरंकुश सत्तेवरती नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण याच्यामुळे झालं. मॅग्ना कार्टाचे मुख्य सिद्धांत काय होते तुम्ही वाचा. सत्तेची सीमारेषा. मॅग्ना कार्टानुसार राजा जॉन याला लोकांच्या अधिकारांचा उल्लंघन करण्याचा अधिकार नव्हता. राज्यकर्त्यांना आता लोकांचे कर्ज, शक्तीचा दुरुपयोग आणि कर आकारणी यावर सीमा घालण्यात आली. न्यायाचे संरक्षण. नो फ्री मॅन शॉट बी सीज्ड, इम्प्रिझन. मी इंग्लिश वाला पार्ट मी वाचतो. नो फ्री मॅन शॅल बी सीज्ड, इम्प्रिझन्ड, एक्झाइल्ड or destroyed in any way, nor will we go against him or send him to prison except by the lawful judgment of his equals or by the law of the land. म्हणजे कोणताही मुक्त असणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं जाऊ शकत नाही, तुरुंगात टाकलं जाऊ शकत नाही किंवा त्याच्यावरती एक्झाईलला मराठीमध्ये शब्द काय बोलणार, एक चांगला शब्द आहे एक्झाईलसाठी,
पुनर विजनवासात पाठवलं जाऊ शकत नाही, म्हणजे कुठेतरी गायब केलं जातं ना, विजनवासात पाठवलं जाऊ शकत नाही. आता विजनवास ऍक्च्युअल शब्द आहे, एक्झाइलसाठी आहे, तर त्याचा अर्थ विचारू नका. अर्थ कळला ना तुम्हाला, की म्हणजे एखाद्याला गायब करणं, ना त्याला मारलंय ना काय केलंय, असा प्रकार कोणाबद्दल झालेला माहितीये का आत्ताच्या आधुनिक काळात? ऐकायला शॉकिंग वाटेल, पण एखादा व्यक्ती राजकारणात किंवा कोणत्याही फील्डमध्ये जो ऍक्टिव्ह आहे तो अचानक डोकेदुखी ठरवून त्याला गायब केलाय. असा प्रकार आपल्या देशात नाही, चीनमध्ये झाला होता. तो अलिबाबाचा फाउंडर, काय त्याचं नाव, ली का ची असं काहीतरी त्याचं नाव आहे. बघा जरा सर्च करा, अलिबाबा फाउंडरचं नाव सांगा मला, पटकन नावं आठवत नाहीत. तो मध्यंतरीच्या काळात जेव्हा सरकारबद्दल काही गोष्टी एखाद दुसरी काहीतरी बोललेला, फार इनडिरेक्टली बोललेला, पण त्याच्या हातात अलिबाबा, म्हणजे जसं आपल्याकडे ॲमेझॉन किंवा मेटा कसं एक मोठं फर्म आहे सोशल मीडियाची, तशी अलिबाबा ही चीनमधली एक मोठी फर्म, मोठी कंपनी आहे, जॅकमा. तर त्यांच्याकडनं इनडिरेक्ट हिंटिंग स्टेटमेंट आले, तर तो माणूस काही महिन्यांसाठी गायबच होता. म्हणजे तो गेलाय कुठे, तुला चीनच्या सरकारने मारलाय, उचललाय, तुरुंगात टाकलाय, काशाचं काही माहित नव्हतं, आणि काही महिन्यांनी तो पुन्हा प्रकट झाला. तर एक्झाईलचा अर्थ होतो विजनवासात पाठवणं, म्हणजे त्याला कुठेतरी एखाद्या व्यक्तीला गायब करू शकतो, किंवा तू डोकं दुखी ठरतोस, तुला मारत नाही पण गप बसायचं, पब्लिक समोर यायचं नाही, असा तो प्रकार एक्झाईल. ऑर डिस्ट्रॉइड इन एनी वे, नॉर विल वी गो अगेन्स्ट हिम, म्हणजे आम्ही त्याच्या विरुद्ध पण जाणार नाही किंवा त्याला तुरुंगात टाकणार नाही. त्याशिवाय कशाशिवाय, तर जर त्यांनी काहीतरी कायदा मोडला असेल त्या भूमीवरचा, त्या ठिकाणाचा, आणि त्याचा निकाल कशाद्वारे येईल, तर लॉफुल जजमेंटद्वारे येईल, कायदेशीर निकालाद्वारे येईल त्याचा निर्णय. असंच कोणाला उचलून राजाला वाटलं म्हणून गायब करू शकणार, तुरुंगात टाकू शकणार, काही करू शकणार नाही. याचा अर्थ राज्यकर्त्याला न्यायालयीन प्रक्रियेची आणि समानतेची साक्ष देणे आवश्यक होते. समानतेचा सिद्धांत तुम्ही वाचवतो ना. समानतेचे सिद्धांत मॅग्ना कार्टाने सामान्य न्याय आणि व्यक्तिगत हक्कांचे संरक्षण यांचे तत्व स्पष्ट केले. राजा आणि सामान्य लोकांमध्ये सत्तेची समानता राखली गेली. हा 1215चा विचार आहे, म्हणजे किती त्या काळी तो आधुनिकतेवरती होता विचार करू शकता. ब्रिटिशांचा दृष्टिकोन त्यांच्या देशापुरता बरोबर होता, बाकी जगावरती प्रचंड अन्यायकारक होता. म्हणजे आपल्या भारताने तरी बऱ्यापैकी त्यांच्याकडनं होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल भारत सावरला, आणि आता कुठे कुठे तो पुढे मार्गक्रमणावरती येतोय. आफ्रिकेचा नकाशा तुम्हाला बघा, बाजूला वर्ल्ड मॅप आहे, आफ्रिकेवरती सुद्धा ब्रिटिशांनी राज्य केलं होतं. भारत आणि पाकिस्तानच्या सीमा ठरवताना त्यांनी इतका मूर्खासारखा गोंधळ घालून ठेवला ना, की लाहोर सारखं शहर तर त्यांनी पाकिस्तानला एवढ्या पुरता नावापुरतं दिलं की पाकिस्तानकडे कोणतंच मोठं शहर नाही, सर्व मोठमोठं शहर भारताकडे आली. लाहोरची लोकसंख्या ही हिंदू बहुल असताना सुद्धा ते शहर पाकिस्तानला देऊन टाकलं, आणि त्या लाहोरमध्ये, पाकिस्तानमध्ये ते लाहोर मिसळल्यानंतर लाहोरमध्ये अक्षरशः रक्तपात घडला, तिथे हिंदूंची हत्या करण्यात आली, त्यांना मारून टाकण्यात आलं. का तर हिंदू बहुसंख्या आहेत, ते उद्या आपल्या डोक्याला ताप होऊ नये म्हणून आत्ताच त्यांना खल्लास करण्यासारखा प्रकार लाहोरमध्ये झालेला. त्याच्यानंतर पाकिस्तानने फाळणी झाल्या भारतावरती हल्ला केला होता, जर तुम्ही इतिहास वाचला असेल तर. काहीच, म्हणजे तेव्हा तर नेहरू किंवा जे काही विचार करत होते सौम्य मतवादी, मवाळ मतवादी, त्यांचा असा विचार होता की आपण कोणावर हल्ला करणार नाहीये, आपण जर कोण हल्ला केला तर आपल्यावर कोण हल्ला करणार, मग आपल्याला आर्मीची गरजच काय, मग आपण आर्मी मिलिटरी ही डिफंड करूया, ती हळूहळू करून डिकमिशन करूया, असा विचार होता तेव्हाचा. पण जेव्हा पाकिस्तानने लगेच हल्ला केला तेव्हा कळलं की काय प्रकार होऊ शकतो आणि आपल्याला आर्मीची गरज आहे. बरं, पाकिस्तानने हल्ला लगेच का केला? तुम्ही भारताच्या नकाशाकडे बघा, इकडे भारताच्या काश्मीरचा जो भाग आहे तो संपूर्ण पर्वतरांगांचा आहे. आता युद्धाचे नियम जर तुम्हाला आधुनिक वॉरचे जर तुम्हाला माहिती असतील तर ज्याच्याकडे जो उंचावर असतो ना डोंगरावरती, त्याच्याकडे युद्ध जिंकण्याचा जास्त स्ट्रॉंग होल्ड असतो. त्यामुळे पाकिस्तानला ही भीती होती की भारताकडे काश्मीर आहे, काश्मीरमध्ये डोंगर आहेत, त्या डोंगरांचा वापर करून तो त्याचा हक्काचा सुटलेला लाहोर किंवा पाकिस्तानमधले इस्लामाबाद काही शहरांवरती हल्ला करेल, पाकिस्तानवरती ताबा मिळवला जाईल. भारतासारखा मोठा देश संसाधनांनी बनलेला आहे, तो आपल्याला सोडेल थोडीच. मग भारताने हल्ला करायच्या आधीच पाकिस्तानने हल्ला केला, आणि हा त्यांचा कायमचा मूर्खपणा आहे. म्हणजे आता जो ऑपरेशन सिंदूरमध्ये पण पाकिस्तानने हाच मूर्खपणा केला. भारताने वॉर केलं नव्हतं, भारताने युद्ध केलं नव्हतं, ऑपरेशन केलं होतं. फरक आहे ऑपरेशन आणि वॉरमध्ये. भारताने जर वॉर केलं असतं ना तर अख्खा जग भारतावरती तुटून पडलं असतं, कारण की तुम्ही युद्धाला सुरुवात केली, तुम्ही युद्धाला तोंड फोडलंय. भारताने हे वॉर आहे असं म्हटलंच नाही कुठे. न्यूजवाल्यांचा मूर्खपणा चालू होता. इस्लामाबाद पे कब्जा, कराची पे कब्जा, ये पोर्ट वो पोर्ट, सर्व मूर्खपणा होता. अशा प्रकारे युद्ध चालत नाही, ते निव्वळ ऑपरेशन होतं.
त्यामुळे तेव्हा पाकिस्तानने आपल्यावर आधीच हल्ला केला, आपण हल्ला करू या भीतीने. म्हणजे आता याची उदाहरणं देत बसलो तर अशी जगभरात पण खूप आहे. आणि म्हणून मग तो सर्व मुद्दा युनायटेड नेशनमध्ये गेला, तो चिघळला बिघडला, असा तो सर्व प्रकार झाला. पण होतो कुठे आपण, कशावरनं मी तिकडे गेलो, हा, त्या आफ्रिकेच्या नकाशामध्ये तुम्ही बघा, ब्रिटिशांनी त्याच्यावरती राज्यकारभार केला. आणि भारतामध्ये जर हा मूर्खपणा केला, हा तर चला आपण सावरून घेतोय, सांभाळून घेतोय. आफ्रिकेच्या देशांचे तुकडे करताना, सीमा पाडताना तिकडे त्यांनी अक्षरशः अशा नकाशावरती सरळ सरळ रेषा मारल्यात, अशा 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 अशा. तो नकाशा बघा आफ्रिकेचा, काही सेन्स नाही त्या गोष्टीला, काहीच नाही. म्हणजे भारताच्या नकाशात पण गडबडी काय माहितीये, भारत चीनमध्ये किंवा भारत पाकिस्तानमध्ये. कारण जो नकाशा टेबलावरती, तेव्हा काय आयपॉड आणि लॅपटॉप हा प्रकार नव्हता ना, की बाबा हे उडत मग तेवढं, कागदी नकाशे. त्या कागदी नकाशावरती मॅपिंग रेखताना, म्हणजे भारत आणि पाकिस्तानमधली सीमा बनवताना जी पेन वापरला, त्या पेनाची नीब, ही जी जाड दिसते बरोबर, ह्याची जाडी आणि ह्याची जाडी फरक आहे. हे दोन्ही सेमच येते तसं, उलट हे जाड येते. थोडक्यात कळलं, पेनाची नीब ही जाड असते बरोबर आपली. ती जाडी त्या पेपरवरती जी होती, ती ऍक्च्युअल फिगर्समध्ये जवळजवळ 100 किलोमीटरची रुंदी होती. आणि म्हणून ते तेवढे वाद आहेत. अगदी हा डोंगर आमचा का, तो डोंगर आमचा का, ती नदी तुमची का, ती नदी तुमची, असं खूप विचित्र वाद आहे. तो त्याच्यामुळे हा सर्व घोळ ब्रिटिशांनी आपल्या भारताचा तर अख्ख्या जगभर घालून ठेवलेला आहे. पुढे जाऊ. सांगण्याचा मुद्दा हा की ब्रिटिशांनी त्यांच्या देशापुरता गोष्टी चांगल्या केल्या, नो डाऊट, पण अख्ख्या जगभर धिंगाणा घालून अक्षरशः घाण करून ठेवली अख्ख्या जगाची. आणि आता तो प्रकार कोणाकडनं चालू आहे, अमेरिकेकडनं. म्हणजे नेहरूंनी मुद्दा युनायटेड नेशन्समध्ये नेला, म्हणून नेहरूंबद्दल नाही, नेहरूंना असं होतं, नेहरूंना समजत नाही. पण तेव्हा नेहरूंचा जो काही उद्देश होता तो असा नव्हता की भारताचं नुकसान व्हावं. त्यांचा दृष्टिकोन असा होता की आत्ताच आपण नवीन नवीन देश बनलोय, आपल्याला संपूर्ण जगाच्या सहकार्याची गरज लागणार आहे, जगाच्या फंडिंगची गरज लागणार आहे. असं असताना आपण युद्ध लढत बसलो तर ते जगासमोर एक चांगलं उदाहरण होत नाही. तर आपण जी काही जगाची सेंट्रल बॉडी आहे त्यांच्याकडे जाऊया आणि याचा निकाल घेऊया. आणि म्हणून युनायटेड नेशन्स त्यावेळी नवीन नवीन बनलेली होती बरोबर. युनायटेड नेशन्सचं स्थापना वर्ष जर माहिती असेल तर. आणि म्हणून तो त्यांनी मुद्दा तिथे नेला. आज आपल्याला इतक्या वर्षांनी आज आपल्याला कळतं ना की युनायटेड नेशन्स कुचकामी आहे, बिनकामाची आहे. जर ती थोड्या जरी कामाची असती तर आज अमेरिकेवरती त्याचा वचक असता. अमेरिका ज्या काही धिंगाणा घालते आज अख्ख्या जगभरती, त्याची हिंमतच झाली नसती. आता म्हणजे अमेरिकेच्या लोकांना पण तो ट्रम्प सारखा अध्यक्ष कसा काय चालतो. आणि तो आता एनिवे त्यांच्याकडे 2 पेक्षा जास्त वेळा ट्रम्प राहत नाही. पण म्हणून ट्रम्पचा जो काही कारभार आहे तो आवडला तर ट्रम्पच्या पक्षाचा पुढचा माणूस जरी आला तरी तो त्याच गोष्टी पुढे चालू जो ट्रम्प करतोय. त्यामुळे आणि त्यात अमेरिकेच्या निकालाचा, अमेरिकेच्या निवडणुकांचा भारतावरती किंवा अख्ख्या जगावरतीच खूप परिणाम होतो. त्यातल्या त्यात ट्रम्पचे जे काही गोष्टी चालल्यात, व्हेनेझुएला असेल, ग्रीनलँड असेल, ऐकताय ना तुम्ही जे काय चाललंय ते. नोबेल पीस प्राइज साठी तर त्याची एवढी तडफड, एवढी हे चालली आहे की यावर्षी त्याला मिळालं नाही तर जिला मिळालंय तिच्याकडनं तो त्याने ताब्यात घेतला कोणत्या ना कोणत्या प्रकारे. बरं, हे सर्व करत असताना नोबेल कमिटीने पण हे सांगितलं की नोबेल प्राइज इज नो एनिवे ट्रान्सफरेबल, रिवोकेबल, असं काही करता येत नाही. ज्याला मिळालं त्यालाच मिळालंय. तर त्याला फार फार तर परत करता येईल, पण त्याला स्वतःहून रद्द करता येणार नाही किंवा त्याला स्वतःहून रिवोक करता येईल किंवा ट्रान्सफर करता येणार नाही. हा सर्व प्रकार आहे. आता म्हणजे एक प्रकारे म्हणायचं तर इतकं जगाचं मन हसू करून घेते तरी सुद्धा त्याचे जे काही चालायचे त्या गोष्टी चालूच आहेत बरोबर. ह्याच्यासाठी काही लोकांचा पाठिंबा आहे, काही लोकांचा पाठिंबा नाही आहे. त्याच्याच पक्षाच्या एका खासदाराने सुद्धा त्याच्याविरुद्ध विधेयक आणलंय विनले, असे बरेच प्रकार तिकडे घडामोडी चालू आहेत. आता US काँग्रेसमध्ये काय होतं ते येणाऱ्या काळात फक्त नजर ठेवून राहा, वाचत राहा न्यूजपेपरमध्ये जेवढं येईल तेवढं. कारण कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण कुठे विचारला जाऊ शकतो, सरळ सेवा भरती असेल, काय असेल, जास्तीत जास्त प्रश्न पाहिजे असतात मग असे कुठून कुठून शोधून प्रश्न आणले जातात. US काँग्रेस बोललो म्हणजे US चा पक्ष नाही काँग्रेस. जसं आपल्या इथे आपण पार्लमेंट म्हणतो ना, इंडियन पार्लमेंट, तसं त्यांच्याकडे पार्लमेंटला म्हटलं जातं काँग्रेस, US काँग्रेस. तुम्ही वाचा. तुमचं नाव चेतन, चेतन ना? मॅग्ना कार्टाचे मुख्य सिद्धांत: धार्मिक आणि संस्थानात्मक स्वातंत्र्यता, चर्चेची स्वायत्तता आणि धर्माच्या पालनाची स्वातंत्र्यता संविधानात ठरवण्यात आली. चर्चासंबंधी अधिकाराची कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप होईल तर ते मॅग्ना कार्टाच्या उल्लंघनासारखे मानले जाईल. संपत्ती आणि कर आकारणी,
पृथ्वीवरील ताबा घेणे किंवा कर वसूल करणे यावर मॅग्ना कार्टाने कडक बंधने घातली. राजा आपली इच्छा म्हणून हक्कावर तो हे होता त्याचा चुकून असं झालं. हक्कावर वसुली करू शकत नाही. आर्थिक न्याय व्यापारी यांनी लोकांसाठी व्यापार वाचवण्याचे हक्क सुनिश्चित केले गेले होते. कर्जाच्या वसुलीचे नियम अधिक स्पष्ट आणि न्यायपूर्ण बनवले गेले. क्लिअर आहे इथपर्यंत? याच्यात काही एक्सप्लेन करायची त्याची गरज नाहीये. हे आपण बघितले, जगभरातले आपण बघितले. मग आपल्याकडे संविधान आलं तर त्याच्या आधी भारतात काय होतं? तर जस्ट आधी होतं मग काही सांगल्याप्रमाणे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. त्याच्या आधी होते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1909, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. हे झाले गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. हे कोणाच्या अधिपत्याखाली आले? ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आले. ब्रिटिश सरकारच्या ब्रिटिश सरकारकडनं आले भारतातील राज्यकारभार करण्यासाठी. मग आधीचे कोणाकडनं आले? ते पण ब्रिटिशांकडनं झाले. पण काही फरक जाणवतोय वर्षांकडे लक्ष टाका. थोडा आहे, तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही लेक्चर बसलेलं होतं. इथून हे जे वरचे आहेत ना ब्रिटिशांचेच आहेत, इथून जे खाली आहेत ते सुद्धा ब्रिटिशांचेच आहेत. हे 1 2 3 4, पण हे ब्रिटिश सरकारचे आहेत, अंडर द क्राउन ऑफ क्वीन, राणीच्या राज्यकारभारात ब्रिटिश संसदेकडनं आलेले आहेत. आणि हे जे वरचे आहेत ना हे ईस्ट इंडिया कंपनीचा राज्यकारभार चालू असताना आलेले आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, हे कोणाचे आहेत? ईस्ट इंडिया कंपनीचे. आणि हे कोणाचे आहेत? ब्रिटिश सरकारचे. त्यामुळे हे 1773 हा पहिला, 1784 हा दुसरा, आणि त्याच्यानंतर चार्टर ऍक्ट नावाचे प्रकार त्यांनी एक सिस्टीम सुरू केली जी दर 20 वर्षांनी दर 2 दशकांनी येत होती. 1813, 33 आणि 53. आणि ह्याच्या दरम्यान 53 आणि 58च्या दरम्यान एक गोष्ट मोठी झालेली, 1857चा पहिला स्वातंत्र्य लढा, 1857चा उठाव, 1857चा संग्राम, असे बरेच नाव त्याला म्हणतात. शक्यतो 1857चा पहिला स्वातंत्र्य लढा बोलला तर ते जास्त संयुक्तिक होईल. आणि हा झाल्यामुळे ब्रिटिश सरकारला इंग्लंड मधल्या लक्षात आलं की आत्ता हे ठिकाण, ही भूमी, ही जागा ही कंपनीकडनं चालवण्याच्या लायक राहिली नाही. अगदी 1857चा उठाव सुद्धा थोडासा सिस्टमॅटिक असता किंवा त्याच्यात सुसूत्रता असती, कोऑर्डिनेशन असतं, तर तेव्हाच ब्रिटिश भारताला खदेडले गेले असते. थोडक्यासाठी तो हुकला. म्हणजे आपला शेवटी जरतरच्या गोष्टींना अर्थ नाहीये, पण जर तुम्ही क्रिकेट फॉलो करत असाल, 2023चा वर्ल्ड कप कसा थोडक्यासाठी राहिला, काही गोष्टी अरे हे असं असतं, ह्या 2-4 गोष्टी जर जुळून झाल्या असत्या तर झालं असतं. 2019चं पण आपण तसंच बोलतो, हे थोडी ही गोष्ट थोडीशी ह्याच्या 2-4 गोष्टींमध्ये कमी जास्तपणा राहिला, तो जर व्यवस्थित असतं तर झालं असतं. तसाच प्रकार 1857चा उठावाचा आहे. इतिहासाचा अभ्यास तुम्हाला जो टॉपिक येईल तो व्यवस्थित करा, खूप इम्पॉर्टंट आहे. तर तेव्हा नंतर ब्रिटिश सरकारच्या लक्षात आलं की आता कंपनीच्या ताब्यात हे देऊन चालणार नाही, आता आपल्यालाच ताब्यात घ्यायचं आहे. मग म्हणून राज्यकारभार सुरू झाला. कंपनीने सर्वात पहिला कायदा आणला 1858चा. तो आणल्याच्या नंतर 1909 पर्यंत तो चालू होता. 1909ला एक आणला गेला. त्याच्यानंतर काही त्रुटी त्याच्यातून लगेच 10 वर्षात 1919ला म्हणजे त्याचं आपण एक म्हणतो ना ऑडिट टाईपमध्ये, किंवा 1909ला आपण 10 वर्षापूर्वी जो कायदा आणलाय त्याच्यात काही बदल गरजेचा आहे का, तेच आहे ते चालू ठेवलं तर चालेल. तर लक्षात आलं की काही गोष्टींमध्ये बदल गरजेचा आहे, म्हणून लगेच 1919ला आला. आणि त्याच्यानंतर आला 1935. हे वर्ष महत्वाचं आहे. आता संविधान आहे, संविधानाच्या आधी काय होतं भारतात, जगात वगैरे आपण बघितलं. पण आज सुद्धा जगातले असे काही देश आहेत ज्यांच्याकडे लिखित संविधान नाही. कोणकोणते देश आहेत? युनायटेड किंगडम, इस्रायल, न्यूझीलंड, सौदी अरेबिया आणि कॅनडा. एक्सप्लेनेशन लोकशाही संविधानाची गरज कशी निर्माण झाली तर इंग्रजांच्या अंमलात कायद्याचा वापर हा शासनासाठी होता, जो जनतेच्या विरोधात केला जातो. निव्वळ शासन चालवण्यासाठी होता. सुशासन प्रशासन हा प्रकार त्यात नव्हता. यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात हे स्पष्ट झालं की स्वातंत्र्य मिळवणे ही एक गोष्ट आहे, हा एक फॅक्टर आहे जे आपल्याला मिळवायचं आहे. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो आपला देश असेल तो कसा चालवायचा आहे
ह्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. मग कोण शासन करणार, कायदे काय असतील, काय असतील, म्हणून संविधान हे आवश्यक होतं, जे आपल्या सर्वांची एक सामूहिक संमतीने तयार होणारी राज्यव्यवस्था ठरणार होती. आणि म्हणून देशाचं स्वातंत्र्य मिळवण्याची धडपड चालू असतानाच संविधानाची गरज सुद्धा आहे लक्षात आलं. संविधानासाठी सुद्धा प्रयत्न सुरू झाले आणि ते खास करून अंमलात कसे आणले गेले. म्हणजे आज मी एक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरती एक व्हिडिओ बनवला, त्याच्यामध्ये थोडासा संदर्भ त्यात येतो. तेव्हा इंग्रज काय म्हणाले, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळची गोष्ट, की तुम्ही आम्हाला दुसऱ्या महायुद्धात मदत करा तर आम्ही तुमच्या मागण्यांचा विचार करू, मग तुम्हाला संविधान सभा देऊ, मग हे देऊ ते देऊ, अशा 2-4 गोष्टी सांगितल्या होत्या. तुम्ही एक कल्पना करा की तुमच्या घरात चोर घुसलाय, दरोडेखोर घुसलाय, कोणतरी घुसलाय, ज्यांनी तुम्हाला ओलीस ठेवलंय, घराचा ताबा घेतलाय. तो तुम्हाला हे बोलतोय की माझी जी रायवल गँग आहे, दुश्मन गँग आहे जी दुसरी, त्यांच्याबरोबर माझं भांडण आहे, त्यांच्याबरोबर मारामारी करण्यात, लढाई करण्यात मला मदत कर, मग मी तुझ्या घराचा ताबा सोडतो. एक. दुसरं, तुम्ही जो तुमच्या घरात घुसलाय त्याच्यावर तुम्ही अटॅक करणार आहे, तुमचं घर सोडवाल. 2 पैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे? बरोबर. ऑप्शन नंबर 2. अगदी बेसिक, अगदी छोटासा घराचं उदाहरण जरी म्हटलं तरी, पण आपण पहिलं उदाहरण पडलं भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसने तेव्हाच्या, की हां ठीक आहे, दुसऱ्या महायुद्धात तुम्हाला मदत पाहिजे ना, आम्ही तुम्हाला मदत करू, पण मग तुम्ही आमचा देश सोडून जाणार ना? हो, जाऊ जाऊ. संविधान बनवून देणार ना? हो, देऊ. ह्या तत्वावरती लोक आपल्या भारताचे आपले सैनिक ब्रिटिशांसाठी युद्ध लढायला तिकडे गेले, जर्मनीमध्ये आणि युरोपामध्ये. बरं, अगदीच लगेच तयार नाही झाले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. तेव्हाचे काही टीका पण झाली की नंतर देतील नाही देतील काय भरोसा, किंवा महात्मा गांधींनी एक चांगला एक स्टेटमेंट होतं त्याच्याबद्दल की हा एक पोस्ट डेटेड चेक आहे, म्हणजे जो वटेल की नाही वटेल सांगता येत नाही, अशा अर्थाचा एक स्टेटमेंट होतं. असे बरेच स्टेटमेंट त्यावेळी आले. म्हणजे तुम्ही जर राज्यसेवेचे विद्यार्थी जेव्हा व्हाल, UPSCचे जेव्हा व्हाल, आणि तेव्हा जेव्हा आन्सर रायटिंग करायचे असेल, तेव्हा हे स्टेटमेंट जे आहेत ना कोणाकोणाचे, ते फार महत्त्वाचे ठरतात. एक्झॅक्टली ते तुम्ही कोट केलं ना की तुमचं मार्क्स तिथले ते 1-1.5 मार्क त्या एका वाक्याने, एका लाईनने मिळून जातो. तेव्हा हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचे ठरतात. तर हे असे तेव्हा बरेच उहापोह झाला, मग शेवटी साथ द्यायची ठरली. पण त्याच्या विरुद्ध मत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं होतं. त्यांचं म्हणणं होतं की जर ब्रिटिश तिथल्या युद्धामध्ये बिझी आहेत, याचा अर्थ इथलं लष्कर त्यांचं कमजोर असणार आहे, इथली संख्या कमजोर असणार आहे, मग आपण भारतातल्या भारतात उठाव करून युद्ध करून त्यांना इथून पळून लावू शकतो ना. विचार योग्य आहे ना. समजा तुमच्याच घरात 10 गुंड घुसले, तुमचं 8 जणांचं कुटुंब, ते 10 जणांचे लोक तुमच्या 8 जण भारी पडतात, पण या 10 मध्ये 5-6 तिकडे गेले, इकडे 4च असतील, तुम्ही धरून तुडवाल, माराल, हुसकावून लावू शकता ना त्यांना. असं लॉजिक सुभाषचंद्र बोस यांचं होतं, जे तेव्हाच्या लोकांना मान्य नाही झालं, कारण की तो विचार जहाल होता. हा, ते मारतात आपल्याला चालेल, पण आपण त्याचा मार सहन करायचा, आपण त्यांच्या हात उचलायचा नाही, असं अतिमवाळ धोरण तेव्हाच्या संत म्हणून निर्माण झालेल्या लोकांनी, राष्ट्रीय काँग्रेसमधल्या लोकांनी केलं, आणि त्यामुळे तो प्लॅन सक्सेसफुल होऊ शकला नाही. नाहीतर तेव्हा सुद्धा स्वातंत्र्य अजून लवकर आपल्याला मिळालं असतं. आपल्याला जे स्वातंत्र्य 1947ला पण जे मिळालं ना, ते नंतर अगदी घाईत मिळालं बऱ्यापैकी. नाहीतर 48-49 किंवा 50 मी उजाडला असता. पण तेव्हा इतिहासात पुन्हा इतिहासाचा पॉईंट होता त्याच्यामध्ये की आपल्या मुंबई साईडला फिरलं तुम्ही, फोर्टला एशियाटिक लायब्ररी आहे, जहांगीर आर्ट गॅलरीच्या मागे सर्व तो आहे. तिकडे नेव्हीचा हे आहे, बेस आहे, म्हणजे ज्याला फोर्ट आपण म्हणतो ना एरियाला, त्या एरियाला काय म्हणतात? फोर्ट एरिया म्हणतात. बरोबर, तुम्ही काय म्हणत होतात? लायन गेट. एक्झॅक्टली, तो नेव्हीचा एंट्रन्स पॉईंट. आपण ज्याला फोर्ट म्हणतो ना, फोर्ट, किल्ला, फोर्टचा अर्थ काय होतो? किल्ला. तो किल्ला आहे कुठे? तर तो तिथे आहे आज, छोट्या स्वरूपात मूळ किल्ला. आणि अगदी मोठा किल्ला जो होता त्याचा एक गेट, चर्चगेट ज्याला म्हणतो, त्या एरियाला चर्चगेट म्हणण्यामागचं कारण की मुंबईचा जो किल्ला होता, म्हणजे मूळ मुंबई ही तेवढीशीच होती. त्या चर्चगेट पासून, त्या फोर्ट पासून इकडे एशियाटिक लायब्ररी वगैरे अशी पसरलेली आहे. त्याचा एक गेट, चर्च साईडचा गेट म्हणून त्या एरियाला नाव चर्चगेट. असा तो नकाशा. खूप कधी मुंबईचा इतिहास तुम्हाला वेळ मिळाला तर आपण सांगू, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. म्हणजे आपण ज्या शहरात राहतो त्याचा इतिहास आपल्याला माहिती असायला हवा. तर नंतर नंतर ब्रिटिशांनी मुंबईचा व्याप वाढतोय, मुंबई पसरते म्हणून तो फोर्ट पाडला, तोडला आणि संपवला. पण फोर्टचा काही अवशेष त्या नेव्हीच्या इथे अजून सुद्धा आत आहे, जिकडे सर्वसामान्यांना सहज ऍक्सेस नाहीये. फार फार कधी टुरिंग असेल काय असेल तर त्याच्यामध्ये मला बघायला मिळेल. तर त्या ठिकाणी नेव्हीची म्युटिनी झाली. म्युटिनीला मराठी शब्द काय बोलू आपण? उठाव. उठावच वेगळा शब्द राहील ना मला वाटतं.
लष्करी उठाव जसा असतो ना तसा नेव्हीचा उठाव झाला तिकडे. त्या लोकांनी शस्त्र टाकले आणि ब्रिटिशांविरुद्ध लढायला सुरुवात झाली. आणि तेव्हा ब्रिटिशांच्या लक्षात आलं की आता आपण भारत ताब्यात ठेवू शकत नाही. एक गोष्ट तुम्हाला नीट लक्षात घ्याल की भारत जो ब्रिटिशांनी ताब्यात ठेवला, मुठभर ब्रिटिश आलेले सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर अगदी शेवटपर्यंत पण जे होते काही शेकडो किंवा हजारोच होते. बाकी त्यांच्या मदतीला पोलीस प्रशासनामध्ये किंवा ICS मध्ये, ICS म्हणजे तेव्हाची इंडियन सिव्हिल सर्व्हिस, जी आज आपण UPSC म्हणतो, तेव्हाचे जे सिव्हिल सर्वंट्स होते ते भले मोठ्या गलेलठ्ठ पगारासाठी भारतीयच होते बऱ्यापैकी. त्या लोकांच्या जीवावर त्यांनी राज्य केलं ना आपल्याकडे. जर ते भारतीय जे पोलीस आहेत, जालियनवाला बागेमध्ये जनरल डायरने जरी आदेश दिला असला तरी गोळ्या चालवणारे यात भारतीयांचे होते ना. भारतीयांना मारणारे ते सर्व हवालदार जे कोण होते, गन घेऊन ते भारतीय होते. त्यांनी जर त्याच बंदुका त्या एकट्या जनरल डायरवर वळवल्या असत्या, कोणी शोधला असतं हवालदारांना, कोणी शोधला असतं पोलिसांना, तो एकटा मारला गेला असता, भारतीय वाचले असते ना. पण इतक्या वर्षांचा जो राज्यकारभार केला तो त्यांनी पैशांच्या जीवावरती आणि भारतीयांच्या जीवावरती, जे पैशांसाठी ब्रिटिशांचे गुलाम होते, नोकर करत होते, चाकरी करत होते, असा प्रकार होता. त्यामुळे ते झालं. जाऊ दे, आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊ. मग तिकडे ती नेव्हीची मुठीनी झाली म्हणून त्यांना तो राज्यकारभार देश आपला अजून घाई सोडावा लागला. आणि म्हणून त्या घाई गडबडीत त्यांनी कसे पण नकाशे बनवले, कशा पण काही पण गोष्टी केल्या. राजे राजवाडे जे भारतात सामील होणार होते ते पण बऱ्यापैकी सॉल्व्ह होणार होते, पण ते आपण ॲब्रप्टली सोडल्यामध्ये सर्व सरदार पटेलांसारखा माणूस होता म्हणून त्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या. आणि जे जे काही प्रिन्सली स्टेट्स होते ते भारतामध्ये व्यवस्थितपणे सामावून घेतले. म्हणजे आज तुम्ही भारताच्या नकाशावरती अगदी मधोमध महाराष्ट्राच्या जवळ तो जो हैदराबादचा पट्टा बघता ना, तो हैदराबाद स्वतंत्र राहायला अडून होता की नाही आम्हाला भारतात यायचं नाहीच आहे, फार फार तर आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊ, नाही तर आम्हाला स्वतंत्रच राहायचं आहे. जर आम्हाला पाकिस्तानात जातानाही आलं तर आम्हाला स्वतंत्रच राहायचं आहे. आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर म्हणजे भारत एकीकडे स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत होता, पण त्या हैदराबादमध्ये अक्षरशः नरसंहार चालू होता. हैदराबाद मुक्ती संग्राम कधी तुम्हाला टाइम मिळाला तर वाचा, त्याच्यावरची पुस्तकं वगैरे तुम्हाला त्या गोष्टी कळतील. त्याच्याशिवाय बंगाल प्रांतामध्ये तर प्रचंड नरसंहार होता. तिकडे तर अक्षरशः 2 ते 3 लाख हिंदूंच्या कत्तली करण्यात आला. निवड ह्याच्यासाठी कारण त्यांना बंगाल हा जो प्रदेश आहे त्या बंगालच्या प्रदेशाची रचना तेव्हा कशी होती, ईस्ट बंगालचा जो प्रांत आहे जो आज बांगलादेश म्हणून आहे, त्या प्रांतामध्ये शेती, कापूस बिपूस या सर्व गोष्टी पिकायच्या, ज्याच्यावरची प्रक्रिया कोलकाता किंवा बंगालमधल्या मोठ्या शहरांमध्ये त्याच्यावरती व्हायची. आणि त्या पक्क्या मालाला तेव्हा किंमत यायची. बंगाल प्रांत म्हणून ती किंमत त्याला तिकडे उगवतं, पिकतं आणि प्रोसेस होतं म्हणून होतं. मग कोलकाता सारखं शहर जर भारताला मिळालं तर त्या उगवलेल्या पिकाचं करायचं काय, जर आपल्याकडे फॅक्टरीज नसतील, मोठं शहरच नसेल. आणि म्हणून कोलकाता ताब्यात घ्यायचं होतं पाकिस्तानला आणि पाकिस्तानच्या विचारसरणीच्या लोकांना. आणि म्हणून बंगाल प्रांताचा जो तेव्हाचा चीफ मिनिस्टर होता सोहरावर्दी, त्याने हळूहळू पावलं टाकायला सुरुवात केली अगदी थंड डोक्याने. सर्वात पहिले त्याने काय केलं तर त्या बंगाल प्रांतामधली जी पोलीस यंत्रणा होती त्या पोलीस यंत्रणेमधल्या हिंदू लोकांना UP सारख्या प्रांतात पाठव, काहींना कामावर न काढ, काहींना कामावर कमी कर, काहींना बडतर्फ कर, असं करत करत आणि इतर प्रांतातले मुस्लिम समाजाचे जे शिपाई होते त्यांना भरती करून करून संपूर्ण पोलीस यंत्रणा एका विशिष्ट धर्माची करून टाकली. त्याच्यानंतर सर्व मौलाना असतील जे असतील त्यांना मशिदीमधला घोषणा द्यायला लावला, भडकाऊ भाषणं द्यायला लावली. आणि त्यांना हे सांगण्यात आले, आदेश देण्यात आले की हे शहर आपल्याला ताब्यात घ्यायचं आहे, आपला दिवस ठरणार आणि आपल्याला ते आपलं शहर आपल्याला मिळवायचं आहे, त्यासाठी तुम्ही काही करा. तर काही करायच्या नावाखाली त्यांनी काय केलं ते तुम्हाला सांगतो. त्यावेळी रमजानचा त्यांचा महिना चालू होता आणि एक 16 का 18 दिवस येतो. आता मी त्यात खूप डिटेलमध्ये जात नाही, म्हणजे त्यांचा धर्म कसा स्थापन झाला, काय झाला, रमजान का साजरा केला होता, त्यातला 16वा दिवस, 18वा दिवस, 20वा दिवस, एकूण किती दिवस असतात, काय असं, हे तुम्हाला डिटेलमध्ये जर तुमच्या लेवलला तुम्ही वाचलं तर तुम्हाला समजून जाईल. तर त्यांनी तो एक परफेक्ट दिवस ठरवला ज्याला नाव दिलं डिरेक्ट ॲक्शन डे. तुमच्या बुकमध्ये लिहून ठेवा, ते तुम्ही वाचा. म्हणजे जे मी म्हणतोय ते अधिक डिटेलमध्ये तुम्ही वाचाल, ऐकाल, त्याच्याची डॉक्युमेंटरी बघा किंवा यूट्यूब व्हिडिओ चांगला मिळेल तो बघा किंवा पुस्तक वाचा. डिरेक्ट ॲक्शन डे. आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी अक्षरशः ते सुटले, माजले आणि त्या संपूर्ण शहरावर त्यांनी जेवढी लहान मुलांचे तुकडे केले, स्त्रियांवरती प्रचंड अत्याचार झाले, त्यांना नग्न अवस्थेत फिरवण्यात आलं आणि इतके प्रकार होऊन कोलकाता शहर त्यांना कसंही करून ताब्यात घ्यायचंच होतं. म्हणजे हे आपल्याला मिळालं पाहिजे मोठं शहर. पण हे झालं साधारण 16-17च्या तारखेच्या सुमारास, 14-15 काहीतरी, मला तारखेमध्ये थोडंसं लक्षात आठवत नाही. आणि त्यावेळी काय केलं तर जो बंगाल प्रांताचा चीफ मिनिस्टर होता सोहरावर्दी, त्याने बऱ्यापैकी त्यालाही माहिती होतं की ब्रिटिश फार फार 2 दिवस वाढवतील, तिसऱ्या दिवशी हस्तक्षेप करतील.
त्यामुळे त्याला ह्याची खात्री होती की हिंदू काही हातावर उचलू शकत नाही किंवा पुन्हा आपल्यावरती अटॅक करू शकणार नाही. त्यामुळे त्यांना 2 दिवसात हे प्रकरण संपलं आणि शहर आपण ताब्यात घेऊ त्यांचा अंदाज होता. पण तिसऱ्या दिवशीच्या सकाळी जेव्हा ते हल्ला करायला पुन्हा शहरामध्ये शिरले ते गुंड आणि जे काही त्यांचं सर्व गट होता, प्रचंड प्रमाणात शस्त्रसाठा होता, ते जेव्हा शहरात घुसले तेव्हा त्यांना कळलं की हिंदूंकडनं सुद्धा डिफेन्स चालू झालेला आहे. आणि त्यांनी रातोरात लोहार असतील, उत्तर प्रदेश बिहार प्रांतातले लोहार असतील काय असेल त्यांच्याकडनं रातोरात शस्त्र बनवून जी काय असतील ते मागवून तिथनं लोक कोलकाता प्रांतात धडकली हिंदूंच्या रक्षणासाठी आणि ते त्यांनी डिफेन्स केला. बरं, त्यांनी डिफेन्स केला, अटॅक कोणावरती केला नाही. फार फार तर जे गुंड अटॅक करत होते त्यांच्या कत्तली केल्या ना. आणि त्यांना स्पष्ट आदेश होते की ना महिलांना हात लावायचा, ना लहान मुलांना हात लावायचा, वृद्धांना हात नाही लावायचा, अगदी कोण अपंग असेल त्याला सुद्धा हात नाही लावायचा. आणि अशा प्रकारे ते जे घुसखोर होते त्यांना पळवून लावलं, हुसकावून लावलं आणि शहरावरतीचा पूर्ण प्लॅन थोडक्यासाठी कॅन्सल झाला. एक गोपाल पाथा त्यांचं नाव, हे ज्यांनी सर्व केलं, डिफेन्स ज्यांनी हिंदूंचा जमवला आणि केला आणि त्याच्यामुळे कोलकाता वाचला आणि आज आपल्या देशात दिसतंय हे तेवढ्यासाठी. आणि मग नंतर ब्रिटिशांचा हस्तक्षेप झाला, त्या सरकारचे राजीनामे घेण्यात आले आणि सर्व झाले आणि मग कोलकाता आपल्या शहरात आपल्या देशात राहिलं. हा आपल्याला स्वातंत्र्य मिळताना झालेला खूप मोठा घोळ होता. आणि तेव्हा सरदार पटेलांसारखं व्यक्तिमत्व होतं म्हणून त्यांनी या सर्व गोष्टी निपटल्या, आटपल्या आणि एक 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 राज्य जसं जसं आपल्या देशात घेता येईल तसं घेतलं. ह्याच्याबद्दल पण जर तुम्हाला स्टोरी इंटरेस्टिंग वाचायची असेल तर एक बुक आहे, द स्टोरी ऑफ इंटग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स किंवा द स्टोरी ऑफ इंटग्रेशन ऑफ स्टेट्स इन इंडिया. नेमकं काय नाव आहे, वाचले तुम्ही? द स्टोरी ऑफ इंटग्रेशन ऑफ स्टेट्स, द स्टोरी ऑफ इंटग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स. लेखक आहेत त्याचे V.P. मेनन, जे तेव्हाचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे कॅबिनेट सेक्रेटरी होते, होम डिपार्टमेंटचे होम सेक्रेटरी. त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे द स्टोरी ऑफ इंटग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स. ते वाचा एकदा. जी ह्या गोष्टींचा कंटेक्स्ट तुम्हाला माहिती असलं ना, की अभ्यासात पॉलिटी असेल, इतिहास असेल, वाचताना तुम्हाला त्याच्या आसपासच्या छोट्या छोट्या घटना वाटतील क्षुल्लक. म्हणजे आज तुम्ही जर जी गोष्ट अभ्यास म्हणून असं वाचत बसाल ती कठीण वाटते ना एक, पण तीच गोष्ट तुम्ही हे पुस्तक वगैरे वाचलात ना तर फक्त हे त्याच्या आसपासच्या घडामोडी वाटतील तुम्हाला अगदी छोट्या छोट्या. त्यामुळे तशा प्रकारे अभ्यास इंटरेस्टिंग करून वाचा, गोष्टी या स्वरूपात वाचा, अगदी व्यवस्थित लक्षात राहील एका वाचनामध्ये. म्हणजे असं तुम्ही आता, आणि स्पेशली ह्याचे युट्यूब व्हिडिओज वगैरे जे काही चांगले असेल ना, डॉक्युमेंटरीज युट्यूब व्हिडिओज म्हणजे पिक्चर सहसा टाळा, कारण पिक्चरमध्ये शेवटी त्यांचा नाईलाज असतो, काही गोष्टी सिनेमॅटिक स्वरूपात दाखवाव्या लागतात. मग त्याला आयटम सॉंग्स येतात, हिरोची लव्ह स्टोरी येते. हॅलो लेक्चरमध्ये आहे, नंतर बोलतो. हॅलो कुठे हो तुम्ही? हो हा, तर तशा प्रकारे पिक्चर वगैरे बघू नका, त्या स्टोरीचे डॉक्युमेंटरीज बघा. किंवा सगळ्यात बेस्ट तुम्हाला काय राहील, केस पेपर्स वाचा, रिपोर्ट्स. आता समजा या पर्टिक्युलर घटनेविषयी जी काही समिती बनली असेल त्यांचे रिपोर्ट्स ऑनलाईन गव्हर्नमेंटच्या साईट्सवर वगैरे अवेलेबल असतात, ते वाचून काढा. कारण ते काही मीठ मसाला लावून लावलेले केलेले नसतात, ते प्रॉपर जशी तशी घटना मांडलेली असते. आणि तुम्हाला एक सरकारी लँग्वेज पण कळेल कशा प्रकारे घटनेची मांडणी केली जाते. म्हणजे तुम्हाला आन्सर रायटिंगला सुद्धा उपयोग होईल की अशा प्रकारे ही लँग्वेज असते, फॉर्मल लँग्वेज. पुढे जाऊ. भारतीयांकडनं संविधान तयार करण्याचा पहिला प्रयत्न होता मोतीलाल नेहरू अहवाल. ह्याचा डिटेलमध्ये माहिती सेकंड PDF मध्ये आहे, त्यामुळे पहिल्या PDF मध्ये ह्याच्यावरती असं चर्चा करूया नको. ह्याच्या व्यतिरिक्त काही आहे का? थँक्यू, जावा घरी. ह्याच्यात मी काय महत्त्वाचं नोटेशन दिले नाही ना, असं काही महत्त्वाचं लिहिलं नाही ना. ही PDF ऑफ करू, डायरेक्ट सेकंड PDF ओपन करतो. नाही ना, ते लिहिलेलं आहे, म्हणजे ही अनसेव्ह केली तरी चालेल ना, काही महत्त्वाचं नव्हतं ना. हे एक्झिट एक्झिट एक्झिट
खिडकी बिडकी उघडी आहे का आपली? एसी फास्ट आहे तरी गरम काय होत आहे? गरम वाटतंय ना, का मलाच गरम वाटतंय फक्त? नेहमीपेक्षा नेहमीच असं थंड असं तसं नाही आहे ना? हम्म. सकाळच्या बॅचचा पहिला लेक्चर होता, तुमचा दुसरा आहे. आता दुसरी PDF आहे का? आहे का? नसेल तर सेंडच केलेली बरी. जो आपण आता मगासून बघितला थोडा, हा ज्या देशांकडे लिखित संविधान नाही, आपण मगाशी ऐकलं बरोबर, युनायटेड किंगडम, इस्रायल, न्यूझीलंड आणि सौदी अरेबिया. इकडे एक पाचवं नाव होतं ना मगाशी, कॅनडा. कॅनडाचं नाव इकडे लिहायचं राहिलं की नाही राहिलं, पुढे बघू. बरं, हे युनायटेड किंगडममध्ये संविधान नाहीये आपण समजलो, पण संविधान नाहीये मग राज्यकारभार चालतो कसा? आता आपला संविधान आणि इतर कायद्यांच्या जीवावर चालतो, त्यांच्याकडे संविधान नाही. युनायटेड किंगडम सारख्या ठिकाणी लिखित संविधान नाही, पण राज्यकारभार हा कायदे, न्यायालय निर्णय, कॉमन लॉज आणि तिथल्या प्रथा, परंपरा, रूढी, नियम जे काय हे चालू त्याच्या आधारावरती तो चालू आहे. इस्रायलकडे सुद्धा संपूर्णपणे लिखित संविधान नाहीये, त्याऐवजी बेसिक लॉज नावाचे काही कायदे आहेत जे संविधानासारखं कार्य करतात आणि न्यायालय सुद्धा त्यांना संवैधानिक दर्जा देतं. म्हणजे संविधान आहे पण कायद्यांच्या आधारावरती ते लिखित संविधान म्हणून संविधान नाहीये. न्यूझीलंड पुन्हा तेच, एकत्रित लिखित संविधान नाही, राज्यकारभार हा विविध कायदे, प्रथा आणि कॉमन लॉज वरती चालतो. आणि 1986 चा कॉन्स्टिट्यूशन ऍक्ट महत्वाचा आहे. हा कॉन्स्टिट्यूशन नाहीये तर काय, कॉन्स्टिट्यूशन ऍक्ट. म्हणजे काय झाला, तो नावात कॉन्स्टिट्यूशन जरी असलं तरी तो काय झाला, कायदा. एखाद्याच्या नावात सम्राट असेल म्हणून त्याला घरी असा भारीच्यावर बसून नाही, तसा प्रकार. म्हणजे नावात कॉन्स्टिट्यूशन आहे पण तो काय, एक ऍक्ट आहे. सौदी अरेबिया धर्मनिरपेक्ष आणि आधुनिक अर्थाने लिखित संविधान नाही, पण कुराण, सुन्नत आणि 1992 चे बेसिक लॉज ऑफ गव्हर्नन्स हे शासनाचे आधारस्तंभ आहेत. कॅनडाचं नाव तिकडे जे गाळलं ते का गाळलं, आहे का नाही असा बऱ्याच जणांचा प्रश्न होता. तर कॅनडाकडे लिखित संविधान आहे, पण ते फक्त एक दस्तऐवज नाही, कायद्यांचा, परंपराचा आणि ऐतिहासिक दस्तऐवजाचा तो एक संग्रह आहे. कॅनडामध्ये लिखित भाग आहे ज्याच्यात कॉन्स्टिट्यूशन ऍक्ट 1867 आणि 1982, विविध कायद्याने सुधारणा पण आहेत. आणि अलिखित भाग कोणत्या, ते ब्रिटिश संसदीय परंपरा, राज्य घटनात्मक परंपरा आणि न्यायालयीन निर्णय महत्वाचे आहेत. आता हे नोट्स जेव्हा मी मागच्या वर्षीच्या एप्रिलला बनवलेले होते तेव्हा हा पाठ थोडासा महत्वाचा होता, कारण त्यासमोरच त्याचा थोडासा चर्चा रंगली होती, म्हणून इतकं डिटेलमध्ये देऊन ठेवलं होतं. आत्ता मागच्या काही महिन्यात अजिबात चर्चा नाही, हा विषय थंड झालाय म्हणून क्वचितच विचारलं जाईल. फक्त एकदा वाचलात, एकदा आता ऐकलात तर ते फक्त 5 दिवसांची नावं लक्षात ठेवा. फार ह्याच्यावरती उजळणी किंवा ह्याच्यात खोलात जायची गरज नाहीये. पण ह्याच्यातला कोणताही टॉपिक, एकूणच जे काही संपूर्ण नोट्स, संपूर्ण सिलेबस मधला महत्वाचा होईल हा कसा कळेल तुम्हाला, जर तुम्ही रोज न्यूजपेपर वाचलात तर. मग त्या पॉईंटमध्ये डीप लेवलला जाऊन अभ्यास करणं हे तुमचं गरजेचा एक भाग असेल. भारताचं संविधान आता समजून घ्या. आता जगभर अख्खी सगळीकडे फिरून आलो, आता येऊन आपल्या मेन विषयावरती. भारताचे संविधान. भारताचे संविधान लिहिलेल्या खाली मोतीलाल नेहरू अहवाल 1928 का लिहिलंय ते समजून घेऊ. हे मोतीलाल नेहरू, जे तुमच्याकडे रागाने असे आतल्यात हसत बघतायत, ते मोतीलाल नेहरू. म्हणजे त्यांचा चेहरा थोडासा असं वाटतं की त्यांना तुमच्याबद्दल काहीतरी माहिती आहे आणि आता त्यांनी ते गोष्ट सांगितली तर तुमचं भांडं फुटेल, अशा स्माईलने तुमच्याकडे बघतायत. हे मोतीलाल नेहरू म्हणजे कोण, जवाहरलाल नेहरूंचे बाबा, वडील. 1928 हा रिपोर्ट होता. रिपोर्टचं ऑफिशियल नाव काय, द कमिटी इज अपॉइंटेड बाय ऑल पार्टीज कॉन्फरन्स 1928, द नेहरू रिपोर्ट अँड अँटी सेपरेटिस्ट मॅनिफेस्टो. या रिपोर्टची पार्श्वभूमी काय होती तर 1927 मध्ये ब्रिटिश सरकारने सायमन आयोग नेमला होता. पण या सायमन आयोगामध्ये, सायमन कमिशन ऐकलं असेल ना, त्याच्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हतं, म्हणून सर्व भारतीय पक्षांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला आणि रस्त्यावर उतरून ओरडत होते, सायमन गो बॅक, सायमन गो बॅक. ते ह्याच्या संदर्भात
याच्या उत्तरादाखल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वतःचा एक संविधान तयार करण्याचा निर्णय घेतला आणि पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली. या समितीने जो अहवाल तयार केला त्याला म्हटलं होतं मोतीलाल नेहरू अहवाल 1928. या अहवालाचे मुख्य मुद्दे काय होते तुम्ही वाचा. मोतीलाल नेहरू अहवाल 1928. अहवालाची वैशिष्ट्ये, मुख्य मुद्दे. पहिला, संविधानाचा मसुदा तयार करण्याचा पहिला प्रयत्न भारतीयांकडून. दुसरं, भारताला डेनिमियन दर्जा, डोमिनेशन स्टेटस द्यावा, म्हणजे स्वायत्ता पण ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत. तिसरं, सर्व प्रौढांना मतदानाचा हक्क, युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाइज त्या काळात खूप प्रबळ कल्पना होती. चौथं, मौलिक हक्काची हमी, धर्म, भाषेची अभिव्यक्ती, समानता यासारख्या गोष्टींचा समावेश. पाचवं, शक्तिशाली केंद्र आणि प्रांत संघराज्य प्रणालीचा पाया. सहावं, जाती धर्मावर आधारित निवडणुकीला विरोध, सेपरेट इलेक्टोरेट्स. नकार. संविधानाचा मसुदा तयार करण्याचा पहिला प्रयत्न होता भारतीयांकडून. भारताला डॉमिनियन दर्जा, स्वायत्तता, ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वायत्तता मिळाली, म्हणजे पूर्ण स्वराज्य हा भाग वेगळा आणि डॉमिनन्स स्टेटस म्हणजे आपल्यावरती प्रतिकात्मकरित्या आणि काही अंकुश ठेवण्यापुरता ब्रिटिशांचा वचक राहील, पण राज्यकारभार आम्हाला करू द्या अशी मागणी होती. संपूर्ण स्वातंत्र्याची नव्हती, संपूर्ण स्वराज्याची नव्हती. आणि ह्या पॉइंटवरती वरतीच आपल्या सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा हरकत नोंदवली होती की आपल्याला पूर्ण स्वराज्यच हवं, हे डॉमिनन्स स्टेटस वगैरे प्रकार नकोय. सर्व प्रौढांना मतदानाचा हक्क, म्हणजे आजच्या काळात आपल्याला मतदानाचा हक्क आहे का आहे आपल्याला मतदानाचा हक्क आहे. तर मतदानाचा हक्क कधी मिळतो ते आठवा ना. आपल्याला मतदानाचा हक्क का आहे? 18 वर्ष पूर्ण. कोण बोललं? तुम्ही बोललं 18 वर्ष पूर्ण असतात, बरोबर. 18 वर्ष पूर्ण झाले आपल्या मतदानाचा हक्क मिळतो. मतदार म्हणून नोंदणी करावी लागते ना, तो पण एक भाग आहे त्याचा. जे एक मी मागे किस्सा सांगितला होता इलेक्शन मधला, एक मला वाटतं तुम्ही होतात तेव्हा, तुम्ही पण होतात मला वाटतं, मी सांगितलेला किस्सा नवीन येताना सांगतो. आता ही जी विधानसभा निवडणूक झाली 2024ची, सप्टेंबर ऑक्टोबरला काहीतरी झाली 2024च्या, तेव्हाची गोष्ट. मी इलेक्शन ड्युटीला होतो. एक आला मुलगा, तरुण होता, 22-23 वर्षाचा तरुण मुलगा, की मला वोटिंग करायची आहे. तर म्हण हा बघू वोटर आय डी तुमचा. नाही, वोटर आय डी नाही आहे. अच्छा, मग स्लिप आली असेल घरी ती दाखवा. नाही, स्लिप पण नाही आली आहे. मग तुम्ही या सेंटरला कसं, वोटिंग कुठे आहे तुमची? नाही, माझ्या आईबाबांची इकडे असते म्हणून मी इकडे आलो वोटिंगसाठी. तर त्याला विचारलं मग तुमचा वोटर आय डी स्लिप काहीतरी कधीतरी केल्याचं काहीतरी असेल, म्हणजे कळेल ना तुमचा बूथ नंबर काय, कुठं जायचं तुम्हाला. नाही, मी रजिस्ट्रेशनच केलं नाही. म्हटलं रजिस्ट्रेशन केलं नाही, तुम्ही कुठून वोट करू शकाल, तुम्ही वोटर म्हणून रजिस्टरच नाही आहात. तर बोलतो की नाही, काय होणार नाही का असं तसं. म्हटलं असं तसं कसं होईल, तुमचा वोटर म्हणून रजिस्टर नाही तर असं 1/2, 1, 2 असं मत नाही देता येत. तुम्ही जो वोटर म्हणून रजिस्टर असाल आज जाऊन मत द्याल. नाही बघा ना जरा. अरे बघा ना, काय बघा ना, तुझं वोटर म्हणून रजिस्टर नाही तर तुला आत काय सोडू काय. तर नंतर म्हटलं तो बराच असा थोडासा रेंगाळला, 1-2 मिनिटं अजून काढला. म्हटलं तुम्हाला एवढं का की वोट करायचंच आहे. नाही, काही जणांचे रजिस्टर असतात ते पण येत नाही वोटिंगला, तुम्ही येऊन रजिस्टर नसताना एवढी काय हे करताय. तर त्याचं म्हणणं होतं की आता जी नेक्स्ट इन्क्रिमेंट सायकल येणार आहे कंपनीमध्ये, त्यात त्यांना सांगण्यात आले की ज्यांनी वोटिंग केलेले जे रिस्पॉन्सिबल सिटीजन आहेत त्यांनाच फक्त कन्सिडर केलं जाईल इन्क्रिमेंटसाठी. म्हणून त्याचा आग्रह होता की म्हणजे कंपनीचं इन्क्रिमेंट अडकेल म्हणून तो वोटिंगला आलेला आहे मंदिरात. म्हणजे तो 22-24चा घोडा त्या 18 पासून 24 मध्ये मधल्या 6 वर्षात जेवढे इलेक्शन झाले त्यात त्याला जाग नाही की आपल्याला वोटिंग करायची किंवा काय. कंपनीमध्ये इन्क्रिमेंट अडकेल म्हणून तो वोटिंगला आला होता. असा प्रकार पण असतात काही लोक. तर हा मुद्दा आला का विचार ना, आपल्याकडे 18 वर्ष झालेला वोटिंगचा हक्क आहे. हा आधी 18 नव्हता, तर अगदी आधी काय होता, 21 वर्ष वय पूर्ण असलेला. बरं, तेव्हा पण सर्व वय वर्ष 21 पूर्ण असलेल्यांना सर्वांना. आधी असं नव्हतं. म्हणजे हे हक्क जो आज आपण संविधानामध्ये आपल्याला तेव्हा संविधान मंत्र्यांना मिळाला, ती संविधान सभा सुद्धा युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचायझीने निवडून आलेली नव्हती. ती लिमिटेड ॲडल्ट फ्रँचायझीने निवडून आलेली होती. मर्यादित सर्व प्रौढांना मतदानाचा हक्क, युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचायझी. इकडे
युनिव्हर्सल नव्हतं तर होती तिकडे लिमिटेड, म्हणजे काही मर्यादित लोकांनाच मतदानाचा हक्क होता आणि त्या मर्यादित लोकांनीच ती निवडून दिलेली होती. आणि म्हणजे जगातल्या उदाहरणं जर तुम्हाला सांगायचं झालं तर US मध्ये सुरुवातीला फक्त पुरुषांना मतदानाचा अधिकार होता, पुरुष पण त्यात कोण, फक्त व्हाईट्स. नंतर ब्लॅक्सना मिळाला. त्यानंतरच्या आसपासच्या काळात महिलांना रस्त्यावर उतरावं लागलं तेव्हा कुठे त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला. आपल्याकडे असा प्रकार नव्हता. आपल्याकडे जेव्हा पहिली निवडणूक झाली तेव्हापासून सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला ज्यांची 21 वर्ष वय पूर्ण आहेत. फक्त जेव्हा आपल्याकडे पहिली निवडणूक घेतली गेली तेव्हा इंटरेस्टिंग टॉपिक खूप होता की इतका मोठा देश, इतकी निरक्षर लोक या देशात राहतात, तर काय निवडणूक घेणार आहे, ह्यांना काय माहिती निवडणूक कशी काय घ्यायचं काय नाही. तेव्हा खूप हास्यास्पद प्रकार होता आणि म्हणून तेव्हा आपल्याकडे अशिक्षित लोकांना नाव वाचता येणार नाही, मग ठप्पा मारायचा कोणाच्या नावावरती, बरोबर ना? जर तुम्हाला नावच वाचता नाही आलं बॅलेट पेपरवर तर तुम्ही ठप्पा कोणाच्या नावावरती मारणार? कोण पण इकडे तिकडे जे नाव लांब लचक छोटं मोठं दिसायला चांगलं वाटतं त्याच्यावर ठप्पा मारून येतील. आणि म्हणून तेव्हा चिन्ह नावाचा प्रकार आला जो आपल्या देशामध्येच आहे तेव्हा सर्वात पहिल्यांदा आला. चिन्ह, पक्षांना चिन्ह, उमेदवाराला चिन्ह, तो प्रकार त्याच्यामुळे आला. आणि प्रमुख राजकीय पक्षांची चिन्ह कोणकोणती तुम्हाला माहिती असेल. काँग्रेसचं काय आहे, हाताचा पंजा. इंदिरा काँग्रेस जी आधी ती त्यांचं होतं गाईचं वासरू, गायने गाईचं वासरू. नंतर आज जो भाजप आहे त्यांचं चिन्ह काय आहे, कमळ. शिवसेना धनुष्यबाण, शिवसेना UBT मशाल, मनसे रेल्वे इंजिन, बरोबर. आता ही चिन्ह बऱ्यापैकी रिस्पेक्टेबल तरी आहेत. अपक्षांची चिन्ह फार गमतीशीर असतात. काहींना नारळ, कोण मेणबत्ती, कोण टेलिव्हिजन, कोण AC, कोण वॉशिंग मशीन, काही बादली, मग, ड्रम, सिलेंडर, काहीही चिन्ह दिलेली असतात. ते खूप म्हणजे ते पटकन त्यांना ते ऑड होऊन जात असेल त्या गोष्टीचा प्रचार करतात. असे एक वेगळे बादली बिदली काही चिन्ह मिळालेली असतात. आणि नाईलाज होतो, काही काही ठिकाणी 17, 18 अपक्ष उभे असतात. चिन्ह आणणार कुठून ना, त्यामुळे ते होतं अशा गोष्टी. पुढे जाऊया मौलिक हक्कांची हमी, ज्याला आपण मूलभूत हक्क म्हणून बोलतो ना आज. मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. मूलभूतचाच एक दुसरा शब्द आहे मौलिक हक्क. ती काय ते आपण इतकं जास्त समजून घ्यायची गरज नाही. मूलभूत हक्कांची हमी याच्यामध्ये देण्यात आलेली होती. बाकी मूलभूत हक्क म्हणजे आज काय ते आपण मूलभूत हक्क या पॉईंटवरती बघू. शक्तिशाली केंद्र आणि प्रांत जशी आज संघराज्य प्रणाली आज आपल्या देशात आहे तशाच प्रकारचा उल्लेख त्याच्यामध्ये होता. आणि जाती धर्मावरती आधारित निवडणुकांना विरोध होता. सेपरेट इलेक्टोरेट्सला नकार देण्यात आला होता. म्हणजे जाती धर्माच्या आधारावरती वेगळ्या निवडणुका घेणं ह्याला विरोध होता. म्हणजे काही जातींना काही धर्मांना सेपरेट इलेक्शन्स लावून तिकडे निवडणूक घेणं हा प्रकार त्यांना मान्य नव्हता. संविधानाशी संबंध काय तर हा भारतीय लोकांनी स्वतः तयार केलेला पहिला अहवाल होता, पहिला संविधानाचा मसुदा होता, ड्राफ्ट होता. आणि यामधून पुढे भारताच्या मूलभूत हक्कांची आणि लोकशाही तत्वांची मुळे दिसून आली. भारतीय संविधानाच्या प्रस्तावना, हक्क, संघर्षणा यांवरती याचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. आता त्या प्रश्नांची उत्तरं. ह्याच्यात एक प्रकार म्हणजे मल्टिपल ऑप्शन पण बरोबर असू शकतात किंवा उत्तर असू शकतं. म्हणजे 1 आणि 2, 2 आणि 3, 1 आणि 3 किंवा तिन्ही किंवा एकही नाही असं ऑप्शन. म्हणजे 3 मधलंच एकच उत्तर आहे असं नाहीये. फक्त 3 उत्तर आहे असं मला वाटतंय. बाकी फक्त 3 तर आता शिकवलेला पॉईंट आहे. फक्त 3. तुम्ही मॅडम फक्त 3. तुम्ही मॅडम तुमचं नाव स्नेहल, तुमचं प्रतीक्षा. अजून एक प्रतीक्षा कोणतरी, हा मॉर्निंग बॅचला आहे. हा मॉर्निंग बॅचला आहे बरोबर. तुमचं नाव पूजा. तुम्ही सांगा ना हे उत्तर काय वाटतं. 3 मला वाटतं हात वर करा. ठीक आहे, येडा पण होता मला. 2 आणि 3. मी तुम्हाला हिंट पण दिली की मल्टिपल उत्तर आहेत, एकच आहे असं समजू नका. दुसरं का आहे शब्द तिकडे काय होता, सेपरेट इलेक्टोरेट्सचा नकार. स्वतंत्रपणे निवडणुका घेण्याला विरोध होता. इकडे काय शब्द वाचा, तोच आहे ना जो इकडे पण आहे, तोच इकडे पण आहे. राखीव जागांसाठी संयुक्त निवडणुका, तिकडे कुठेतरी संयुक्तला विरोध होता का, तिकडे सेपरेट इलेक्टोरेट्सला नकार होता. हा शब्दांचा खेळ आहे. हा
UPSCने खेळलेला होता. असा प्रकार आयोगाला मजा येते खेळायला. त्यामुळे आत्ताच चुकाल तर पुढे बरोबर झालं. सेपरेट इलेक्ट्रॉनिक्स आणि हा. म्हणजे त्यांचा कारभारच वेगळा स्वतंत्रपणे ठेवायचा, त्यांच्यासाठी वेगळंच. म्हणजे त्यांना वोटिंग पण फक्त त्याच समाजाची लोक करू शकतात असा प्रकार, असं ते होतं थोडंसं. ते खूप विवादास्पद होतं. तो नाही म्हणजे तेव्हाच्या नेहरू रिपोर्टने पण स्वीकारला होता. आता संविधानात आणि आपल्या भारतात तर नाहीच आहे म्हणा, पण तेव्हा अशी मागणी केली जात होती, काही ठिकाणी पुरी पण केली होती, पण ती भारत म्हणून आपण करायची, मागणी पूर्ण करायची नाही, ही व्यवस्था ठेवायची नाही, हे ठरलेलं होतं. कारण आज जो थोडाफार जातीय धार्मिकतेकडे दिसतो, तो जर तसं व्यवस्था ठेवली तर तो अजून विकोपाला जाईल कुठच्या कुठे, म्हणून तो प्रकारच ठेवला गेला नाही. पुढचा प्रश्न खूप कठीण आहे. अरे, मोतीलाल नेहरू कसं उत्तर असेल? मोतीलाल नेहरू फक्त अध्यक्ष होते, नेतृत्व कोणी केलं असा प्रश्न विचारलाय. जो अध्यक्ष असतो तो नेतृत्व करतो. तुम्हाला कन्फ्युज करतो आणि काहींच्या चेहऱ्याचा पटकन रंग गायब झाला की अरे हा. मोतीलाल नेहरू 1928. त्याचं उत्तर द्या. पस्तीस 28 28ला सादर केला होता. तयार कधी झाला? ऑप्शनच नाही ते. ऑप्शनच नाही तो. हा, 1928. मी आता इकडून इकडे येता येता जस्ट बोललो 1928. मी तुम्हाला तेच कन्फ्युज केलं की तयार नाही, सॉरी, सादर 28ला गेला, तयार कधी केला. जर सादर 28ला करताय तर म्हणून तुम्ही 27 उत्तर दिलं, जो ऑप्शन मध्ये नाहीये. 28च आहे त्याचं उत्तर. पण इतकं डिटेलमध्ये जात नाही की हा पहिला पेज कधी छापून झाला, मग कव्हर कधी लावलं सांग, असं नाही होत. ते एकच उत्तर येतं त्याचं. 1928. असा खेळणं तुमच्याबरोबर एक्झाम मध्ये नाही होत म्हणा, तुमच्याबरोबर पर्सनॅलिटी टेस्ट लेवलला खेळतात. तुम्हाला शेक करतात, हलवायला बघतात की तुम्ही गडबडताय का वगैरे वगैरे इंटरव्ह्यूला. भारताचे संविधान ओळखीचा वाटतंय हा. हे सभागृह, हे ठिकाण बघितलंय कुठे? टीव्हीवर, पिक्चर मध्ये आहे ना. ह्याला काय बोलतात? हा, ते नेहरूजी आहेत, बरोबर. ह्याला काय बोलतात सांगू शकाल कोण? म्हणजे ज्या ठिकाणी आहेत ते. आता आपण कुठे आहोत? नवीन संसदेमध्ये राज्यकारभार चालतो, बरोबर. जुनी संसद जी होती, एक लोकसभा, एक राज्यसभा, 2 सभागृह. पण ह्या 2 सभागृहांचे सर्व सदस्य जेव्हा एकत्रितपणे काम करायचे, काय सेंट्रल हॉल जेव्हा काम करायचे, ते या सभागृहात करायचे, जिकडे दोन्ही सभागृहाचे सदस्य एकत्र बसतील अशा क्षमतेचे सभागृह. बरं, भारतात दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना एकत्रित काम किती वेळा करावं लागले? हा पॉईंट मी तेव्हा शिकवला होता. तेव्हा होतात का तुम्ही? म्हणजे आपल्याला अभ्यासानंतर येणार आहे. जॉईंट सिटिंग ज्याला बोलतात, आर्टिकल नंबर 108, बरोबर. जॉईंट सिटिंग भारतात किती वेळा झाली आहे? म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना एकत्र येऊन सेशन चालवावं लागलंय. हा, स्वातंत्र्यानंतर 3 वेळा. ते का, कसं काय, तर त्याच्यात जात नाही. उगाच आपण पार्लमेंटच्या टॉपिकवर जाऊ, पटकन खसकर सरकून परत येऊ. ही संविधान सभा ही भरलेली आहे, जो ह्या दोन्ही सभागृहांना आज सुद्धा एकत्र इकडे यावं लागत होतं, आजपर्यंत यावं लागत होतं. म्हणजे आता नवीन सभागृहात एकत्रित यायची गरज पडलेली अजून नाहीये. एरवी समारंभासाठी येतात तो भाग वेगळा, दोन्ही सभागृहाचे सर्व सदस्य. पण एकत्र येऊन सेशन चालवणं फक्त 3 वेळा झाल्या देशात. ते या सभागृहात येतात, ज्याला म्हटलं जातं सेंट्रल हॉल, जो या दोन्ही सभागृहांच्या मध्यभागावरती आहे, आणि म्हणून त्याला सेंट्रल हॉल म्हणतात. दोन्हीचे सदस्य असतात. तो हा जिकडे संविधान सभेच्या बैठका झाल्या, संविधान सभा पार पडली होती आणि संविधान सभेने आपलं कामकाज केलं होतं, तो हा, ते हे सभागृह.
स्वातंत्र्य चळवळ चालू असताना संविधानाचा विचार मांडला गेला होता. लोकमान्य टिळकांनी त्या काळात 1920-18च्या सुमारास हे म्हटलेलं होतं की स्वराज्य चा आपण विचार करतो, स्वराज्यासाठी लढतोय, पण स्वराज्य राज्य आपल्याला मिळाल्यानंतर हे राज्य स्वराज्य होण्यासाठीच आपल्याला डॉक्युमेंट्स आणि संविधान आपल्याला लेखी स्वरूपात कायदे लागणार आहेत, हे लोकमान्य टिळकांनी तेव्हा म्हटलं होतं. गांधीजींनी सुद्धा त्यांचं एक न्यूज पेपर आहे त्याच्यामध्ये हरिजन नावाचं, त्याच्यामध्ये हा विचार मांडला होता की आपल्याला सर्वसमावेशक लोकशाही मूल्यांवरती आधारित संविधान असलं पाहिजे, ज्याचा आग्रह त्यांनी त्या एका लेखामध्ये महात्मा गांधींनी मांडलेला होता. आणि नंतर 1934 साली M.N. रॉय यांनी कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली संविधान सभा जी मूळ रूपात ऍक्च्युअली आली काही वर्षांनी, त्याची मूळ संकल्पना M.N. रॉय यांनी 1934 मध्ये मांडली होती आणि ती पुढे जाऊन 1946 मध्ये मूर्त स्वरूप त्याला मिळालं. संविधान सभा बनली कधी? 1946 साली. एकूण सदस्य संख्या होती 389. 292 प्रांतिक प्रतिनिधी म्हणजे प्रोव्हिन्सेस मधून आलेली लोक, 4 चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस मधून आलेली, त्यामुळे बऱ्याचदा बोलताना प्रोव्हिन्सेस मधून आलेले कधी कधी 296 पण बोलतात, 292 पण बोलतात. 292 प्युअरली प्रांतिक प्रतिनिधी म्हणजे कुठचे तर ब्रिटिश प्रोव्हिन्सेस मधले 292 आणि 4 चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस मधले, म्हणजे टोटल प्रोव्हिन्सेसचे किती आले? 296 आणि 93 होते प्रिन्सली स्टेट्सचे संस्थानांचे प्रतिनिधी, जे राजे राजवाडे होते ना त्यांची माणसं. ही 389 सदस्यांची त्याच्यात तरतूद होती. पण ऍक्च्युअली अटेंड किती केलेली पहिल्या संविधान सभेला? पहिली संविधान सभा भरली कधी? त्यात अध्यक्षाची निवड कधी झाली? आणि सर्वात पहिला आलेला ठराव कोणता, काय कोणता, हे तुम्हाला साधारण रिव्हिजन लेक्चर जवळ आलेले असेल किंवा कोणती एक्झाम जवळ आलेली असेल, जेव्हा ह्याचा डीप लेवलला अभ्यास करू तेव्हा सांगेन. आता तेवढं मी तुमच्या अंगावरती भस्कन पाणी टाकत नाही, थोडं थोडं आपण पाण्यात हळूहळू उतरू. पटकन असं उतरायला सपकन शेवाळावर पाय घसरला असं व्हायला नको, थोडं थोडं जाऊ पुढे. भारताच्या विभाजनानंतर मुस्लिम लीगने बहिष्कार टाकल्यामुळे आणि पाकिस्तान निर्माण झाल्यामुळे 389 ची सदस्य संख्या झाली 299. महत्वाचे सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरू ज्यांनी उद्देशिका प्रेॲम्बल सादर केलं आणि राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. इतर सुद्धा महत्वाचे सदस्य आहेत, इतर सुद्धा काही महत्वाच्या समित्या आहेत. त्या समित्या, त्यांचे अध्यक्ष, कोणकोणत्या समित्यांना अध्यक्ष होते, कोणकोणत्या समित्यांना उपाध्यक्ष पण होते, कोणकोणत्या समित्यांना सचिव पण होते, तो डिटेलमध्ये अभ्यास आपण रिव्हिजन लेक्चरला बघू. आता एवढंच. हा फॅक्ट महत्वाचा आहे, तो वाचा. तुम्ही असाल मनोहरजी? संविधान तयार करण्याची प्रक्रिया. संविधान सभेने 11 अधिवेशने घेतली. 165 दिवस प्रत्यक्ष चर्चा झाली. सभेने 7,735 नियुक्ती प्रस्तावावर विचार केला. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान तयार करण्यासाठी लागले. संविधान सभा स्थापनेपासून ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत एकूण 2,700 बैठका झाल्या. संविधान स्वीकार केल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले. इथपर्यंत क्लिअर आहे फॅक्ट्स? महत्वाचे फक्त लक्षात ठेवा. अजून सुद्धा काही इन डिटेल फॅक्ट्स आहेत जे आता नाही, नंतर, कारण एक साथ बोलणं तर खूप किचकट होऊन जाईल, काहीच लक्षात नाही राहणार. संविधान सभेची वैशिष्ट्य. संविधान सभेचे वैशिष्ट्य: प्रतिनिधी आणि समावेश, सर्व जाती, धर्म, प्रांत, लिंग यांचा विचार, स्वतः भारतीयांनी तयार केलेले संविधान, खुल्या चर्चा आणि सहमतीवर आधारित प्रक्रिया, मौलिक हक्क, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांचा आधार. सर्व जातींची लोक होते, म्हणजे कोणत्या जातीचे किती होते प्रमुखपणे तो एक आकडा आहे, तो एक फिगर आहे जो मी तुम्हाला सांगेन. कोणकोणत्या धर्माचे कोणकोणते किती लोक होते, खास करून अल्पसंख्याक जे धर्म आहेत त्यातले कोण कोण होते, किती होते, काय होते, नावासकट तुम्हाला सांगेन. प्रांतांमधला सुद्धा तुम्हाला म्हणजे प्रांतांना अधिकार तर होता पाठवण्याचा, पण सर्वच प्रांतांनी पाठवले होते का, कोणी नव्हते पाठवले, काय पाठवले ते पण समजून घेऊ. आणि लिंग म्हणजे पुरुष आणि स्त्री तेव्हा काय जास्त नव्हते, आता सारखे 2च होते. मग त्यात महिला किती होत्या अंदाज आहे कोणाला? मागे शिकवला होता पॉइंट. 15 वरती येतो फायनल आकडा जो 15ची लिस्ट आहे. 15ची लिस्ट ह्याच्यामध्ये गडबड का होते मी त्या आकड्यांमध्ये? काही ठिकाणी समित्यांच्या सदस्यांमध्ये एका ठिकाणी वेगळी नाव दिसतात, काही ठिकाणी वेगळी नाव दिसायचं. कारण 4 वर्ष तो साधारणपणे
3 वर्ष साधारणपणे काम चाललं 1946 ते 1989च्या शेवटापर्यंत. त्या दरम्यान कोण नाराज झाला, कोण फुगून बसला, कोण आजारी पडला, कोण असे बरेच प्रकार झाले. त्यामुळे काही नावं तुम्हाला वेगळं दिसतील कारण रिप्लेसमेंट त्यांच्या ऐवजी आले वगैरे वगैरे असं बराच प्रकार आहे. महिलांचा आकडा 15 जो फायनल होता. स्वतः भारतीयांनी तयार केलेलं संविधान खुल्या चर्चा हा एक महत्वाचा पॉईंट आहे. म्हणजे वाचायला थोडक्यात सोपा वाटतो पण ह्याचा अर्थ असा होतो की संविधान सभेने अगदी सुरुवातीलाच हे ठरवलं होतं की आता समजा तुम्ही जे काही 20-21 लोक आहात, एखादा ठराव आला तर 11 लोकांना मान्य आहे, 10 लोकांना अमान्य आहे, चला मंजूर का, तर 11 लोकांना मान्य आहे म्हणून लगेच तो ठराव पास करायचा नाही, तर 10 लोकांना का अमान्य आहे, त्यांचं त्याच्यावरचं काय मत आहे, मग त्याच्यावर सर्व समावेशक सर्व सहमती ही महत्वाची ठरली होती की 10 लोकांची पण मतं आपण पॉझिटिव्हच्या बाजूने वळवायची एखाद्या कोणत्याही गोष्टी बाबतीत, मग आपण त्याच्यावरती निर्णयापर्यंत यायचं असतं त्यांचं ठरलेलं होतं. त्या प्रकारे कामकाज चाललेलं होतं. म्हणजे बऱ्यापैकी त्याच प्रकारे ते कामकाज चाललं. सांगा उत्तर. हा पॉईंट शिकवण्यात आलेला नाहीये पण थोडंसं लॉजिकच्या आधारे उत्तर द्यायचा प्रयत्न करा. जानेवारी 1950, जुलै 1947 नाही. स्वातंत्र्य मिळताना आपलं राष्ट्रगीत नव्हतं वाजलं, AR रेहमानने म्युझिक दिलेलं. जनगण नाही. 1950 का 1947 काय वाटतंय? 50 24 जानेवारी 1950 जनगणमन राष्ट्रगीत. राष्ट्रीय गीत कोणतं आहे? राष्ट्रीय गीत वंदे मातरम. राष्ट्रीय गीत वंदे मातरम आहे, ते करून ठेवा आपण, ते टाकून नोट्समध्ये, कारण यावर्षी थोडंसं चर्चेचा भागात ते राहिलेलं आहे. नॅशनल सॉन्ग कोणतं आहे? ते तर राष्ट्रीय गीत आहे ना. नॅशनल सॉन्ग कोणतं आहे? राष्ट्रीय गीत पण वंदे मातरम आणि नॅशनल सॉन्ग पण वंदे मातरम. दोन्हीचा अर्थ एकच होतो. राष्ट्रीय गीत पण वंदे मातरम आहे, नॅशनल सॉन्ग पण वंदे मातरम आहे. आणि तुम्हाला आत्ता इकडे जर खेळत ठेवलं तर हे कन्फ्युजन नंतर अजिबात राहणार नाही. तुम्हाला हा किस्सा आठवेल तेव्हा उत्तर आठवताना, जेव्हा कधी हा प्रश्न विचारला गेलाच ना, ते महत्वाचं आहे, याच्या मागचं कारण आहे. आणि नॅशनल अँथम म्हणजेच राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत म्हणजेच नॅशनल सॉन्ग. ओके, ते लक्षात ठेवा. हा, राष्ट्रध्वज. म्हणजे इथे आयोगाची इच्छा काय होती, तुम्हाला साधारण थोडक्यात जरी कोणी इतिहास वगैरे वाचला असेल तरी माहिती असेल की नेहरूंनी झेंडा फडकवला होता तिरंगा, बरोबर. तोच फडकवला होता जो आजच्या स्वरूपामध्ये आहे, वेगळा होता, नंतर बदलला वगैरे नाही. मग जर समजा तेव्हा फडकवला होता 47ला लाल किल्ल्यावरती, तर 49-50 तर ब क तिथल्या इथे गेले, बरोबर. आता अ आणि ड मध्ये थोडंसं कन्फ्युजन राहतं. तर हे असं कुठेच ऐकण्यात नाही ना की बाबा तेव्हा फ्लॅग रिव्हिंग झाला होता भारताचा. म्हणजे टाटा सिएरा किंवा कोणती गाडी कंपनी लॉन्च करते असा पडदा हटवते आणि दाखवते गाडी, तसं आपलं झेंड्याचं झालं तर कुठे ऐकलं नाही आपण की 15 ऑगस्टला अचानक जनतेसमोर आणला. तो कहोना प्याऱ्यामध्ये नाही का, ऋतिक रोशनला अचानक लोकांसमोर आणतात जिवंत जिवंत आहे, तसा प्रकार तर केलेला नव्हता. म्हणजे ह्याचं उत्तर एकच ऑप्शन राहतं 22 जुलै 1947. जर हे तुम्हाला माहिती नसेल की हा राष्ट्रीय झेंडा दिवस आहे, हा नॅशनल फ्लॅग डे आहे, हे माहिती नसताना सुद्धा तुम्ही अशा प्रकारे लॉजिकच्या आधारे याचं उत्तर देऊ शकतो. बरं, नॅशनल फ्लॅग डे कधी असतो? आत्ता बोललो मी, आठवा. नॅशनल फ्लॅग डे कधी असतो? 22 जुलै. साजरा कधीपासून सुरू झाला? 22 जुलै 1947 पासून. याचं उत्तर सांगा. याचं उत्तर आता तुम्हाला अंदाजच द्यायचं आहे. नोट्समध्ये नव्हतं ना ते पेज, सांगायचं उत्तर काय असेल. उगाच अंदाज कलम लावून नको कसं. कलम 8(1). स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाचे अध्यक्ष कोण होते? काय बोललं तुम्ही? बोललं उत्तर नुसतं ना असं ऐकायला येतंय. आणि मी जोपर्यंत शोधतो ना की मग कोणाचं तोंड हल्लं
तोपर्यंत तोंड शांत झाली असतं, पण असं काहीतरी ऐकायला येतं. उत्तर कोण देते ते तरी सांग का? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पण ते तर स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी अध्यक्ष बनवले होते ना, स्वातंत्र्यानंतर स्पेसिफिकली विचारलेलं आहे. बरोबर बोलताय तुम्ही, स्वातंत्र्यानंतर पण तेच होते. पण हा प्रश्न मी बनवलेला नाहीये, हा कुठचा प्रश्न आहे, रेल्वेने विचारलेला प्रश्न आहे. आणि म्हणून याचं कन्फ्यूज करत होत की पटकन माणूस असं वाटतं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पण माणूस स्वतःवर डाऊट घेतो की अरे इतक्या पटकन याचं उत्तर, रेल्वे इतका सोपा प्रश्न का विचारेल, स्ट्रेट फॉरवर्ड इतका सोपा, मग स्वतःवर डाऊट घ्यायला लागतो. आणि असा डाऊट अजून कधी घेतो माहिती, जेव्हा 100चे 100 प्रश्न होऊन जातात ना, आणि वेळ असतो काही हाफ माइंडने सॉल्व्ह केलेले प्रश्न अटेंड करायला, तेव्हा माणूस होतो अरे मी ह्याचं उत्तर हे तर दिलं होतं, हे आत्ता मी अर्धा तासापूर्वी या प्रश्नाला गेलो त्याचं उत्तर हे दिलं होतं, पण आता ते नाही वाटत, आता हे वाटतंय. असं होतं ना बऱ्याचदा. त्याच्यामुळे स्वातंत्र्यानंतर सुद्धा तेच होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. एक प्रथा आहे आपल्या देशामध्ये जी संविधान सभेने सुद्धा पाळली. सर्व आपल्या देशात आत्ता काय आहे ती सांगतो. पहिली लोकसभा किंवा पहिलं लोकसभेचं सेशन होतं नवीन निवडणूक झाल्याच्या नंतरचं, बरोबर. सर्व लोकसभा सदस्य येतात आणि लोकसभेमध्ये बसतात. तेव्हा ते काय असतात, लोकसभेमध्ये जस्ट जिंकून आले बसलेले असताना खासदार असतात नाही, तर ते असतात जिंकून आलेले उमेदवार. ते खासदार कधी होतात, जेव्हा त्यांचं शपथ ग्रहण पार पडतं, बरोबर. शपथ कोण देतं? लोकसभेचा अध्यक्ष, बरोबर. बघितलंय, नवीन निवडून आलेल्या खासदारांना शपथ कोण देतं? लोकसभेचा अध्यक्ष. आता लोकसभेचा अध्यक्ष कोणाकडनं निवडला जातो? खासदारांकडनं. खासदार नाही जोपर्यंत शपथ नाही होऊ शकत. अध्यक्ष शपथ जोपर्यंत देऊ शकत नाही जोपर्यंत निवडला जात नाही खासदारांकडनं. मग काय करायचं? पहिले कळलं तुम्हाला सिनेरिओ काय होतोय तो? अध्यक्ष निवडू नाही शकत का? कारण खासदार नाहीत. खासदार मत नाही देऊ शकत कारण अध्यक्षाने शपथ नाही दिली. मग अशा वेळी अशा प्रसंगी काय करतात, तर जेव्हा सभागृह भरतं असं नवीन निवडून आलेलं, तेव्हा त्यांच्यातला जो सर्वात ज्येष्ठ सदस्य असतो त्याला अध्यक्षपदाचा मान दिला जातो. जनरली असं असतं की म्हणजे जो सर्वात मोठा आहे वयाने त्याला अध्यक्षपदी बसवतो. जर तो नाही म्हणाला, नाही मला कंटाळा, मला पाय गुडघा दुखते, मी एवढं वर चढून जाऊन बसणार नाही, तर काय दुसरं कोण करत असतील. पण जनरली जो ज्येष्ठ सदस्य असतो सभागृहाचा त्याला अध्यक्ष बनवतात. आणि ही आपल्याकडची प्रथा अजून सुद्धा आहे. आणि तो जो असतो तो शपथ देतो. आणि संविधान सभेमध्ये तसं कसं केलं जातं, कसं केलं होतं, तर संविधान सभेने सुद्धा जो त्यांच्यातला सर्वात ज्येष्ठ सदस्य आहे त्याला अध्यक्ष बनवलं. तारीख 9/11 असं काहीतरी आहे, 9 आहे बरोबर, 9 डिसेंबर 1946. 9 डिसेंबर 1946ला पहिलं सत्र भरलेलं आपल्या संविधान सभेचं. त्याच्यात पहिले उद्घाटन सत्राचे अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. ओके. त्याच्यानंतर 11ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली आणि ते संविधान सभेचे अध्यक्ष बनले. आणि लगोलग त्याच्यानंतर 13 डिसेंबर 1946ला आलं विधेयक. ते होतं पंडित जवाहरलाल नेहरूंनी आणलेलं उद्देशिकांचा ठराव, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन, ज्याच्या आधारावरती आपण संविधानातली प्रस्तावना बघतो, प्रिॲम्बल बघतो, ती आली 13 डिसेंबरला. तर संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सच्चिदानंद सिन्हा मी म्हटलं पहिल्या सत्राचे अध्यक्ष होते, हे उद्घाटन सत्राचे विचारलंय. पहिलं सत्र उद्घाटनाचं असतं ना, बरोबर. सच्चिदानंद सिन्हा हे लक्षात ठेवण्यासाठी आपण एक ट्रिक वापरलेली, आठवते तुम्हाला? नाही आठवत. तुम्ही नव्हतात का तेव्हा आय गेस त्या लेक्चरला? आता झालं काय, संविधान सभेचे सर्व सदस्य होते. डिसेंबरचा महिना, थंडी, बरोबर. आता डिसेंबरचा महिना आपल्याकडे आला की जनरली काय होतं, साईबाबांच्या पालख्या निघतात, तुम्ही बघितलं असेल. तेव्हा संविधान सभेचे पण सदस्य म्हणले की अरे पहिल्यांदा भेटतोय आपण सर्व, कुठेतरी चिल मारायला जाऊया, म्हणजे सर्वांची एकमेकांशी ओळख होईल, गप्पा गोष्टी होतील, एकमेकांना ओळख होईल, एकमेकांशी परिचय होईल, कारण सर्व देशभराच्या कोणत्या कोणत्या कोपऱ्यातनं आलेले. मग ते बोलले आपण शिर्डीला जाऊया. तेव्हा मग त्यांनी दिल्लीवरनं फ्लाईट केली, इकडे मुंबई एअरपोर्टला उतरले, मुंबई ते शिर्डी बस केली आणि ते साईबाबांच्या पाय पडले, दर्शन घेतलं, सर्व केलं, पुन्हा दिल्लीला गेले आणि तिकडे साईबाबांच्या प्रार्थनेने त्यांनी उद्घाटन सत्राची सुरुवात केली. साईबाबांचं ते प्रार्थनेला काय की अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरू साईनाथ महाराज की जय. आता सच्चिदा
नंद आणि सच्चिदानंद साईनाथ. साईनाथच्या स्पेलिंग मला TH काढला आणि स्पेलिंग थोडंसं अक्षर इकडे तिकडे केलं की होतं सिन्हा. आता ही स्टोरी लक्षात ठेवा, कारण सच्चिदानंद सिन्हा एरवी लक्षात राहणार नाही. आता ही स्टोरी तुमच्या डोक्यात चिपकली आहे, त्यामुळे सहजपणे लक्षात राहील. ही स्टोरी खरी आहे. असं वाटलं किंवा कोणी सांगितलं तर खरं मानून घेऊ नका. ही स्टोरी निवळ रचलेली होती, तुम्हाला हे नाव लक्षात राहावं म्हणून हा प्रश्न विचारला गेलेला आहे वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये. लक्षात राहील सच्चिदानंद सिन्हा. इन जनरल मी हाच प्रश्न जर उद्या फक्त हे लक्षात ठेवून सांगितलं असं ना तर तुम्हाला आला नसतं. म्हणजे आता तुम्हाला ऑप्शनकडे बघायची गरज नाही ना या उत्तरासाठी. आणि लक्षात एरवी जर समजा विचारलं असतं तर ऑप्शनकडे बघून क्वचित बरोबर पण आला असता किंवा नसता पण आला. राष्ट्रगीत कधी स्वीकारलं? काय बोललात? हा एकदम पहिलंच झालेलं ना. सांगा उत्तर. 1950. रिपीट होत आहेत प्रश्न. अशा प्रश्न मगाशी रिपीट झाले. हे सांगा, संविधान सभेच्या अंतिम सत्राची तारीख काय? 26 जानेवारीला देशाला अर्पण केलं संविधान. मग तीच असेल ना शेवटची तारीख? नाही, 25 असेल. मग 24 कशी? काय पण बोलता मॅडम, उगाच काय पण बोलतात. 24 फेकतायत. लक्षात आहे स्टोरी. कळलं का स्टोरी सांगतो त्या? सांगाल ती स्टोरी? झालं काय संविधान सभेचं कामकाज? तर बऱ्यापैकी 26 नोव्हेंबर 1949ला संविधान तयार झालेलं, जे संविधान सभेने स्वीकारलं. आणि त्यातल्या काही भाग, थोड्याशा काही तरतुदी म्हणजे नागरिकत्व असेल, अजून काय काय असेल, त्या लागू केल्या गेल्या होत्या, पण संपूर्ण संविधान नव्हतं केलं. का नव्हतं केलं? काय कारण असेल? कारण काय असेल थोडासा विचार करा. 26 नोव्हेंबर 1949ला संपूर्ण संविधान तयार होतं, थोडेसे भाग लागू पण केले, पण संपूर्ण संविधान का लागू नाही केलं? 26 जानेवारी 1950 पर्यंत का थांबले? एक्झॅक्टली. उगाच काही स्टोरी सांगू नका. झालं असं होतं की त्यांना ज्या हॉलमध्ये कार्यक्रम व्हायचा होता तो हॉल मंडप साखरपुडा आणि लग्नाला भाड्याने दिलं होतं, मग त्यांना 26ची तारीख भेटली, असं झालं. ओके. हे खरं झाला. काय होतं, 26 जानेवारी या तारखेचा एक सिग्निफिकन्स होता. तो काय होता, तर 1930 साली लाहोरला काँग्रेसचं जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये 26 जानेवारी हा दिवस पूर्ण स्वराज दिवस म्हणून साजरा करायचा ठरलं होतं. आणि तो दिवस तेव्हापासून पूर्ण स्वराज दिवस म्हणून साजरा केला जात होता. आता भारताला तर स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला. मग ह्या दिवसाचे जे आपण साजरा करतोय, मागच्या काही दशकांपासून साजरा करतोय, मग ह्याचं सिग्निफिकन्स टिकून राहावं, ह्या दिवसाचं महत्त्व पुढच्या पिढीला माहिती असावं, म्हणून याच दिवशी आपण संविधान लागू करू, म्हणजे आपण संविधान अर्पण करू. म्हणजे हा दिवस जसा आज साजरा केला जात आहे इतक्या वर्षापासून, तसाच पुढे पण केला जाईल. म्हणून 26 नोव्हेंबर 1949ला संविधान तयार असताना सुद्धा लागू संपूर्ण देशासाठी संविधान दिवस म्हणून प्रजासत्ताक दिवस म्हणून लोकशाहीच्या दृष्टिकोनात तो 26 जानेवारी 1950ला लागू झाला. फक्त काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून लागू झाल्या होत्या. 26 जानेवारीला संविधान लागू झालं, पण त्याचा एक दिवस आड सोडून 24 जानेवारी 1950ला शेवटचं सत्र झालं होतं. 25ला का नाही झालं? कारण इतके महिने ते बिचारे काम करत होते. मग कोणाला फेस क्लिन्झिंग करायची होती, कोणाला थेरपी घ्यायची होती, कोणाला मसाज घ्यायचा होता. ते बोलले एक दिवस आराम करू, कपडे धुवायला टाकायचे, सूट ब्लेझर बिझर घालून चांगले टाकाटाकून येणार होतं ना. संविधान बनवणं एक मोठी गोष्ट आहे. आपण साधं कॉलेजचा प्रोजेक्ट त्या ब्लॅक डायरीमध्ये लिहिला तरी मुलं खुश होण्याच्या कडकमध्ये जातात. म्हणजे खूप सारे बॅक लागून एक प्रोजेक्ट केला तरी असे कडकमध्ये. त्यांनी तर संविधान लिहिलेलं, तर त्यांना तर अजून रुबाब होतच. मग त्यांनी तो एक दिवस आराम घेतला, मस्त शो शायनिंग थोडेसे तयार झाले, 26 जानेवारीला आले. एक दिवस काय घेतली? सुट्टी घेतली. आणि त्याच्या एक दिवस आधी काय होतं, शेवटचं सेशन, शेवटचं सत्र 24 जानेवारी. हे लक्षात ठेवा, अगदी डोक्यावर फिक्स करून ठेवा. आता येऊ संविधानाच्या प्रस्तावनेकडे जाऊया. सुट्टी देऊया, लगेच तयार. वाचा, फक्त वाचा.
हां सिलेक्शन होते मी आठवतोय तिथल्या बोरिवलीच्या मागच्या ब्रँचेसला मी लेक्चर घेतो तेव्हा ते उजवीकडून दुसरं आहे तो आयकॉन मला तो सिलेक्शन नाव लक्षात नाही शेवटून दुसरं आहे ते शोधत होतो मी वाचा जसं मूलभूत कर्तव्यांचं विचारलं होतं की पुढीलपैकी कोणते विधान मूलभूत कर्तव्यांमध्ये बसत नाही तसं पुढच्या काळात असा पण प्रश्न येऊ शकतो की पुढीलपैकी कोणती गोष्ट संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये नमूद नाही त्यामुळे वाचून ठेवलेल्या गोष्टी बऱ्या असतात तर त्याचा अर्थ काय आहे वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to it all its citizens justice, social, economic, political, liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. हे मूळ लिखाण त्याच्यातलं आता आम्ही भारताचे लोक ह्याच्यामधनं काय मेन्शन होतं तर हे वाक्य हा शब्द काय पुष्टी करतो की भारतीय संविधानाला त्याचे अधिकार आणि वैधता भारतीय लोकांकडनं मिळालेली आहे म्हणजे आम्ही भारताचे लोक असं आहे आम्ही भारतीय किंवा आम्ही संविधान सभेतले लोक किंवा आम्ही संविधान सभेतील सदस्य असं त्याचा उद्देश असा शब्द नाहीये आम्ही भारताचे लोक याचा अर्थ भारताच्या लोकांनीच संविधान बनवलेली आहे फक्त प्रतिनिधी स्वरूपात ती आलेली लोक आहेत बसवली गेली आहेत आणि त्यांनी बनवले म्हणजे लोकांनीच बनवलेली आहे असा त्याचा अर्थ जे राज्य चालणार आहे त्या राज्याचं स्वरूप काय होतो सार्वभौम म्हणजे सर्वांना जे आहे भारतातील लोक त्यांना हक्क आहे त्याचा बाहेरच्या कोणालाही त्याचा हक्क नाही हे सार्वभौम आहे काय सॉव्हरेन आहे सोशलिस्ट समाजवाद आर्थिक आणि सामाजिक विषमतेला दूर करण्यासाठी व समाज कल्याणकारी धोरणांसाठी हा चालेल सोशलिस्ट स्वरूपात समाजवादी स्वरूपात सेक्युलर म्हणजे काय धर्मनिरपेक्ष पंथनिरपेक्ष म्हणजे कोणत्याही एका धर्माला तो बांधील राहणार नाही किंवा त्याला झुकतं माप देणार नाही तर सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाईल ती समान वागणूक दिली का असमानता दिली ती आपल्याला माहिती आहे म्हणजे एक प्रकार कसा होतो ह्याच्यामध्ये काही पालक असे असतात ना की आपलं मूल आणि दुसरं एखादं मूल भांडण चालू आहे मारामारी चालू आहे तर काही आगाऊ पालक असे असतात की जे दुसऱ्या मुलाची चूक काढणार नाही तूच माझ्या मुलाला काहीतरी केलं असशील ते फार ओव्हर प्रोटेक्टिव्ह टाईपचे पालक आणि काही असे असतात ना की जे ओव्हर सोफिस्टिकेटेड इमेज क्रिएटिंग ज्यांना असं आपण किती चांगलं होतं आपण किती न्याय हे दाखवायचं असतं ते येत आणि स्वतःच्याच मुलाला बदलतात हां तूच काहीतरी केलं असेल ऐकून पण घेणार नाही की नाही बाबा आई त्याने मला पहिलं मारलं किंवा त्याने माझी सायकल पडली किंवा त्याने मला अशी शिवी दिली काय दिली म्हणून मी मारलं नाही तुझीच काहीतरी चूक असेल असं बाकीच्यांना दाखवतो बघा मी माझ्याच मुलाला मारतोय असा प्रकार आपल्या भारतातल्या राज्यकर्त्यांकडनं खूप झाला आणि त्याची फळं आपण भोगतोय म्हणजे म्हणण्यामागचा अर्थ काय की तुम्ही धर्मनिरपेक्ष किंवा एखाद्या तुम्ही न्याय करायचं किंवा निरपेक्ष व्हायचं याचा अर्थ तुम्ही स्वतःच्याच बाजूला असणाऱ्या लोकांना तुम्ही दुय्यम किंवा अन्यायकारक वागणूक देणं त्याला समानता म्हणत नाही हा एक प्रकार आहे पॉईंट आपण ह्याच्या डिटेलमध्ये मेन्स लेवलला वगैरे जाऊ म्हणजे तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन तेव्हा देईल जेव्हा जाऊ तेव्हा अगदी मोठमोठी उत्तरं या पॉईंटवरती लिहावी लागतात आता तेवढं कंबाईनच्या दृष्टिकोनाचं महत्त्वाचं नाही त्यामुळे आपण तेवढं पुढे जाऊ डेमोक्रेटिक सार्वत्रिक मतदान अधिकारावर आधारित प्रातिनिधिक लोकशाही रिपब्लिक प्रजासत्ताक म्हणजे राष्ट्राध्यक्षपद हे वंश परंपरेवरती आधारित नाही तर निवडून आलेला पंतप्रधान असेल प्रमुख असेल जो काही असतो म्हणजे आपल्याकडे असं झालंय का राष्ट्रपतीचा मुलगा राष्ट्रपतीची मुलगी राष्ट्रपती असं झालेलं नाहीये किंवा पंतप्रधानाचा मुलगा परत पंतप्रधानाची मुलगी नाही झालंय पंतप्रधानाचा मुलगा पंतप्रधान झालाय आठवा पंतप्रधानाचाच मुलगा पंतप्रधान झालाय पंतप्रधानाचीच मुलगी पंतप्रधान झाली आहे झालंय ना
भले लोकशाही मार्गाने मग ते खासदार म्हणून निवडून आले पण त्यांना त्या जागी तो स्टेज पंतप्रधानांचा मुलगा असल्यामुळे किंवा पंतप्रधानांची मुलगी असल्यामुळेच मिळाला ना. त्याच कॅलिबरने त्याच क्वालिटीजमध्ये ते एखादे सामान्य व्यक्ती असते तर त्यांच्यावर नजर पडली असती का मंत्रिमंडळाची, अरे अरे ह्या चांगले, चला ह्या चांगल्या पंतप्रधान होतील. म्हणजे इंदिरा गांधीने तर पंतप्रधान निवड एवढ्यासाठी तेव्हाच्या काँग्रेसी नेत्यांनी बनवलं होतं की त्यांना वाटलेलं ही काय लहान वयाची मुलगी ही काय आपल्या विरुद्ध बोलणार आहे, आपण जर सांगू तशी वागेल, गुंगी गुडिया असं चिडवलं जायचं त्यांना मागून, गुंगी गुडिया, की ही काय सांडपणा करणे, ही आपल्याच ताब्यात राहील, हिला फक्त निवळ पदावर बसूया, आपण आपल्या हिशोबाने राज्यकारभार चालूया. नंतर गुंगी गुडियाने देशाला एमर्जन्सी काय असते ते दाखवलं. म्हणजे एमर्जन्सी ती पहिली नव्हती जी इंदिरा गांधींनी लावली, त्याच्या आधी पण देशात एमर्जन्सी लागलेल्या होत्या, पण त्या लागल्या होत्या आणि लागल्या आहेत हे सुद्धा लोकांना माहिती नव्हतं. तुम्हाला लक्षात असेल एमर्जन्सीचा पॉईंट मी शिकवलेला, पण एमर्जन्सी काय असते हे त्या गुंगा गुडियाने दाखवून दिलं, गुंगी गुडियाने. त्यात आपण तेव्हा एमर्जन्सीच्या वेळी डिस्कस करू व्यवस्थित. मला वाटतं आजसाठी एवढं इनफ आहे, आपण इकडे संपूया. पेज नंबर 45 वरती पुढच्या पेजेस आपण काय पॉईंट आहेत मला बघू दे, थोडे शिकवण्याचे पॉईंट आहेत. मी याच्यातले प्रश्न फक्त कट करतो, प्रश्नोत्तर, बाकी पॉईंट तसेच ठेवतो, त्याच्यावर फक्त एकदा नजर फिरवा. ओके, सर्वांना ऑल द बेस्ट. अभ्यास चालू ठेवा, अभ्यास व्यवस्थित करा, आपली काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या, नीट घरी जावा, बाप्पाचे दर्शन घ्या, घरी मोदक तयार असतील, खा मस्तपैकी.